तसेच ही खेळपट्टी ज्यांनी सुबकपणे उपलब्ध करून दिली ते म्हणजे राजन जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी, तसेच आमचे मित्र सूरज बुगडे या सर्व सहकाऱ्यांच्या अथक मेहनतीने ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित होते। मुख्य धन्यवाद देईन ते म्हणजे स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य करणारे तवडे गावातील सर्व कात उद्योजक या सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा भव्यदिव्य स्वरूपात आयोजित होते। तसेच मुख्य म्हणजे ही स्पर्धा आपण लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 185 देशामध्ये पाहतोय आणि ही स्पर्धा लाईव्ह पुरस्कृत करण्याचे काम ते म्हणजे श्री विकास गावडे व विद्याधर परब युवा उद्योजक तवडे यांच्याकडनं मात्र होते। मात्र भव्यदिव्य असं आयोजन ही स्पर्धा तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेदरम्यान सहभागी होत आहेत, तसेच खेळाडूही मोठे मोठे या स्पर्धेदरम्यान सहभाग लावत आहेत आणि आजचा अंतिम दिवस उपांत्य फेरीचे सामने आता मात्र सुरुवात होत आहेत। पहिला उपांत्य फेरीचा सामना काहीच कालावधीमध्ये सुरुवात होतोय। तसेच या स्पर्धेसाठी सीमारेषा जी आहे ती सीमारेषा ज्यांनी आखून दिली, मात्र सीमारेषेसाठी ज्यांनी मेहनत घेतली ते म्हणजे युवा उद्योजक शैलेश मालवणकर यांनाही मी खूप खूप धन्यवाद देईन। ते म्हणजे तवडे ग्रामस्थ मित्र मंडळातर्फे अशा भव्यदिव्य अशा पारितोषिकाची मेहनतीची आणि अशा भव्यदिव्य आयोजनाची ही स्पर्धा स्वयंभू चषक आपण पाहत आहात 2019 क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला घेऊन जातोय आपल्या मैदानावर। पहिलाच उपांत्य फेरीचा सामना काहीच कालावधीमध्ये सुरुवात होतोय, तो म्हणजे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला वर्सेस डाळकर पूर्वी देवी स्पोर्ट हा संघ विकास गावडे यांचा या मैदानावर खेळतोय। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, सामना सुरू होण्याचा इशारा, प्रारंभिक जोडी ती म्हणजे मैदानावर दिसते। स्ट्राइक एंडवर मुदस्सर नावाचा फलंदाज तर नॉन स्ट्राइक एंडवर खेळतोय सचिन नावाचा फलंदाज। प्रारंभीची बिनीची जोडी मुदस्सर आणि सचिन या मैदानावर डाळकर पूर्वी देवी स्पोर्ट संघातर्फे पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य महत्वपूर्ण षटक घेऊन आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतोय। छोट्या चणीचा परंतु आक्रमक शैलीचा एक चतुर आणि चाणाक्ष असा खेळाडू गणेश कुबल या मैदानावर पहिलं षटक घेऊन आमच्या स्क्रीन समोर खेळतोय। गोलंदाजी मार्कवर धावसंख्या सुरुवात होते एकेरी धावेने मुदस्सर याच्या फळीतनं 1 धाव बिनबाद या मैदानावर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करत असताना डाळकर पूर्वी देवी स्पोर्ट संघ हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू, परिणामी हा चेंडू मात्र पंजाब टू हरियाणा संबोधला जाणारा क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित पुन्हा एकदा होते। 2 धावा धावफलकावर बिनबाद। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दोन्ही संघादरम्यान तुल्यबळ असे खेळाडू या मैदानावर आपण पाहतोय। हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा ऑब्रेक पद्धतीचा पहिल्या प्रयत्नात मात्र फलंदाज सचिन याला चकवा देतोय, परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय, धावफलक स्थिरावतोय 2 धावा धावफलकावर। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना उपांत्य फेरीचा पहिला सामना नाणेफेक हारून क्षेत्ररक्षणाचा निर्णय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला हा यावेळीचा मात्र देखणा असा फटका चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वन बाउंस सीमारेषा पार पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन याच्या फळीतनं 4 धावांनी धावसंख्या पुन्हा परावर्तित होते, धावसंख्या पोहोचते 6 धावा धावफलकावर बिनबाद या मैदानावर। एका बाजूने आपण पाहतोय सिंधुदुर्गातील काही टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघादरम्यान, तर दुसऱ्या बाजूने डाळकर पूर्वी देवी स्पोर्ट संघामध्ये कोल्हापूर आणि पुण्यातील काही खेळाडू आपण पाहतोय। म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील कसलेले असे खेळाडू आणि हे घमासान युद्ध पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान आपण पाहतोय। यावेळीचा मात्र सुरेख असा चेंडू बॅटची बाहेरील कडा घेतोय म्हणजे लेमन कट घेतोय, चेंडू जातोय तो म्हणजे एकेरी धावेसाठी ज्या ठिकाणी धावेचा निर्बंध अशा ठिकाणी चेंडू जातोय, परिणामी एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते। आता मात्र 7 धावा धावफलकावर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना या मैदानावर सुरेख अशी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी म्हणजे फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो 100% योगदान देण्यासाठी नावाजलेला असा छोट्या चणीचा गणेश कुबल अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतोय, तर एक चौकार ठोकतोय तो म्हणजे फलंदाज सचिन। यावेळीचा मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका झेल घेण्याची सुसंधी येते, पहिल्या प्रयत्नात झेल सुटला जातोय, संभाव्य चौकार मात्र क्षेत्ररक्षक रोखतोय आणि 2 धावा धावफलकावर 1 धाव धावफलकावर बहाल केली जाते, 2 धावा धावफलकावर बहाल केल्या जात आहेत। क्षेत्ररक्षक आपल्याला स्क्रीन समोर येतोय प्रकाश नावाचा, ज्याने मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये मात्र सुरेख असे मात्र झेल टिपले होते। तो उपांत्य फेरीच्या सामन्याचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
प्रकाशचा संभाव्य चौकार आपल्या संघासाठी रोखतोय. परिणामी मात्र 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या परावर्तित होते, ती म्हणजे 9 धावा धावफलकावर. बिनबाद नाणेफेक हारून प्रथम क्षेत्ररक्षण करताना या मैदानावर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करत असताना तो म्हणजे डाकर पूर्वी देवी स्पोर्ट हा संघ. स्वयंभू चषक 2019 भव्य दिव्य अशी आंतरराज्य टेनिस क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण पाहतोय. तेवढे से हे भव्य दिव्य असं मैदान गेले 3 दिवस आपण क्रिकेटचे रोमहर्षक असे सामने पाहतोय. आजचा चौथा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर गणेश. धावसंख्या पोहोचते 9 धावा धावफलकावर. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवर खेळतोय मुदत सर. नॉन स्ट्राईक एंडवर सचिन नावाचा फलंदाज. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज गणेश सज्ज. यावेळीचा पुन्हा एकदा आडव्या पळीने फटका खेळला जातोय. झेल घेण्याची सुसंधी अलगद मात्र चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षक राजा नाटेकर याच्या हातीमध्ये. परिणामी मात्र पहिला हादरा बसतोय मुदतसर याची छोटे खणीची ही खेळी मात्र समाप्त होते. पहिला हादरा बसतोय दाकर पूर्वी देवी स्पोर्ट संघाला 9 या धावसंख्येवर. एक चौकार यामध्ये या षटकामध्ये पहिले आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एकेरी दुहेरी धावेच्या बळावर मात्र धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा अंगलट येतोय. एक मोठा फटका टोलवावा मिडविकेटच्या दिशेने हा मुदतसर याचा प्रयत्न असफल ठरतोय. परिणामी चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षक राजा याच्या हातामध्ये आणि 9 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय. पहिल्या षटकाची सांगता होते. 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि 6 चेंडूंच्या सांगते अखेर धावफलक स्थिरावतोय. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. थँक्यू. पहिल्या षटकाची सांगता होते. 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक हरून तो म्हणजे दाकर पूर्वी देवी स्पोर्ट हा संघ या मैदानावर 9 धावा पार करतोय एका गड्याच्या मोबदल्यात. समालोचन कक्षामध्ये या संघाचे संघमालक आपण पाहतोय ज्यांचा आज जन्मदिवस ते म्हणजे सन्माननीय राजाराम गावडे, बंड्या परब, सुरेश गावडे या सर्वांचा हा संघ या मैदानावर उतरतोय. उपांत्य फेरीमध्ये सुरेख अशा क्रिकेटचं प्रदर्शन करतोय आणि मात्र उपांत्य फेरीमध्ये मात्र त्यांची लढत लागते ती म्हणजे एक नावाजलेला असा मोठा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तो म्हणजे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला या संघासमोर. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे अनिवार्य महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन कल्पेश आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. आखूड पद्धतीचा चेंडू यावेळी मोठा फटका टोलवावा हा इरादा फलंदाज असफल ठरतोय. परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय. धावफलक मात्र दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वर्णी लागते नवीन फलंदाजाची ती म्हणजे राकेश शिंदे नावाचा फलंदाज सज्ज होतोय सचिन याचा साथ देण्यासाठी. एका बाजूने आपल्याला फलंदाजी दिसते ती म्हणजे पुण्यातील काही नामवंत टेनिस क्रिकेटमधील खेळाडू तर दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत असे खेळाडू. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघादरम्यान एक घमासान युद्ध या स्वयंभू चषक स्पर्धेच्या निमित्ताने औचित्य मात्र. यावेळीचा फटका सुरेख असा आपण पाहतोय. चेंडू जातोय तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. ज्या फटक्याची आवश्यकता बऱ्याच कालावधीने लागली होती ती म्हणजे संघ सहकाऱ्यांना तो फटका मात्र सचिन याच्या फळीतनं निघतोय 6 धाव्यांसाठी. धावफलक आता मात्र वेगाने परावर्तित होतोय. धावसंख्या पोहोचतोय 17 धावा 16 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सहा धाव्यांनी धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 16 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करत असताना मर्यादित 8 षटकांचा सामना. या 8 षटकामध्ये मात्र जवळजवळ 80 ते 90 धावसंख्या धावफलकावर लावणे नितांत गरजेचे. याच इराद्याने या आव्हानात्मक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा इरादा दाळकर पूर्वी देवी स्पोर्ट या संघाचा. तर दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाज या कल्पेश आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर.
पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर एका षटकाराने नटलेली खेळी करतोय सचिन नावाचा, तर नॉन स्ट्राईक एंडवर राकेश शिंदे आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू विद ऑन द कार्पेट फटका खेळला जातोय. पहिल्या प्रयत्नात रोहन कुंभार आमच्या स्क्रीन समोर येतोय. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. संभाव्य धाव तो रोखतोय. धावफलक स्थिरावतोय तो म्हणजे 16 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कल्पेश. यावेळी मात्र उंच असा फटका पुन्हा एकदा झेलाला निमंत्रित करणारा, झेल खाली स्वतः क्षेत्ररक्षक अभि साळगावकर येतोय. दुसरा हादरा बसतोय. दुसरा गडी माघारी परततोय आणि एका षटकाराने नटलेली महत्वपूर्ण योगदान देणारी खेळी ती म्हणजे सचिन याची समाप्त होते. परिणामी दुसरा गडी माघारी परततोय दाकर पूर्वी विस्फोट संघाचा आणि धावसंख्या स्थिरावते. 16 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात दाकर पूर्वी देवी स्पोर्ट नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना 16 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण बनतंय. गोलंदाज कल्पेश मात्र पुन्हा एकदा परती करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. नवीन फलंदाज वर्णी लागते राकेश शिंदे याचा साथ देण्यासाठी अक्षय राठोड आपल्याला नॉन स्ट्रायगेंडवर दिसतोय. या नवीन फलंदाजाच्या रूपाने विजेता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल, म्हणजे अंतिम फेरीमध्ये म्हणजे मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. पराभूत संघाला या स्पर्धेतनं आपला प्रवास थांबवावा लागेल आणि पहिला उपांत्य फेरीचा रोमहर्षक सामना मैदान आपण पाहतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला वर्सेस डाळकर पूर्वी देवी स्पोर्ट या दोन संघादरम्यान. ऑफ ब्रेक पद्धतीचा सुरेख असा चेंडू पहिल्या प्रयत्नात मात्र यष्टीरक्षक संदेश कुंडईकर घोडचूक करतोय. त्याची घोडचूक मात्र एकेरी धाव 22च्या स्वरूपात बहाल करते आणि एकेरी धावेने पुन्हा एकदा सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 17 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर मात्र एक टोले जंग षटकार सचिन याच्या फळीतनं, परंतु त्यानंतरचे चेंडू कल्पेश याचे सुरेख पद्धतीचे. यावेळीचा चेंडू सुरेख असा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल ठरतोय. परिणामी मात्र दुसराही चेंडू गोलंदाज कल्पेश निर्धाव टाकतोय. सुरेख अशी गोलंदाजी गोवा राज्यामध्ये ज्या ज्यावेळी आम्ही समालोचन करतो या गोलंदाजाची आपण गोलंदाजी पाहतोय. एक अचूक टप्प्यावरची फलंदाजाला निशब्द करणारी अशी गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न राकेश शिंदे याचा पुरेपूर पसतोय. परिणामी मात्र दुसऱ्या षटकातील 3 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. एक षटकार मात्र निघतोय, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू ही भली मोठी दरी मात्र भरून काढणारे आणि ते 3 निर्धाव चेंडू धावफलक मात्र पुन्हा एकदा स्थिरावून धरतायत. धावसंख्येच्या गतीला रोधक लागतोय. तो धावफलक स्थिरावतोय. 17 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय आणि 2 षटकांची सांगता होते. धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय डाकर पूर्वी देवी स्पोर्ट असं समीकरण. सतरा धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे महत्वपूर्ण तिसरं षटक घेऊन आमच्या स्क्रीन समोर बाळा सावंत सज्ज होतोय. नवीन गोलंदाज रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघातर्फे. स्ट्राईक एंडवर खेळतोय नवीन फलंदाज अक्षय राठोड नावाचा नवीन आलेला फलंदाज. याच्याकडनं संघ सहकाऱ्यांना आशा अपेक्षा एका मोठ्या खेळीची. यावेळी मात्र एक मोठा फटका चेंडू जातोय गगनाला, गवस निघाला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक रोहन कुंभार याच्या हातामध्ये. परिणामी तिसरा हादरा बसतोय आणि मात्र तिसऱ्या गड्याच्या रूपात आल्या पावली मात्र माघारी परतावं लागतंय. 0 धावांचं योगदान देऊन अक्षय राठोड माघारी परततोय आणि तिसरा गडी बाद होतोय 17 या धावसंख्येवर डाळकर पूर्वी देवी स्पोर्ट्स संघाचा.
थँक्यू. लागोपाठ मात्र गडी बाद होत आहेत आणि मात्र धावसंख्या स्थिरावते 17 या आकड्यावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज सज्ज होतोय नॉन स्ट्राईक एंडवर शुभम नावाचा. सुरेख अशी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे गोलंदाज करतात. पुन्हा एकदा बाळा सज्ज होतोय. यावेळी आता मात्र उंच असा फटका, गगनाला गवसणी घालणारा चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. बऱ्याच कालावधीने एक टोले जंग असा षटकार निघतोय. 6 धावा. बऱ्याच कालावधीने रखडलेली धावसंख्या या षटकाराने दिलासा देत पुढे सरसावते. धावसंख्या परावर्तित होते ती 23 धावा. धावफलकावर राकेश शिंदे याच्या फळीतनं एक देखणा षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा काहीसा फसवा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन घडून आणणारा चेंडू, परंतु उजव्या यष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू. एकेरी दंडात्मक धाव दिली जाते ती म्हणजे अवांतरच्या स्वरूपात. धावफलक पुढे सरसावतोय. 24 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणाऱ्या काळामध्ये सन्मानपूर्वक फलंदाजी नितांत गरजेची. चांगल्या चेंडूचा सन्मान करावा, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा या इराद्याने फलंदाजी गरजेची ती म्हणजे ढाकर स्पोर्ट्स संघाला. आकुड पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. राकेश शिंदे याच्या फळीतनं पुन्हा एकदा एक टोले जंग षटकार 6 धावेंसाठी. डीजे थँक्यू. आपल्या आक्रमकतेच्या जोरावर अल्पावधीतच ज्याने प्रतीक 11 पुणे संघामध्ये आपलं नाव कमवलं तो राकेश शिंदे स्ट्राईक एंडवर 2 षटकाराने नटलेली खेळी करतोय. पुन्हा एकदा लो फुल टच पद्धतीचा चेंडू आडव्या फळीने फटका खेळला जातोय. चेंडू जातोय विद ऑन द कार्पेट. पहिल्या प्रयत्नात एकेरी धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेकडे पावलं वळवतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जीवघेणा ठरतोय. जीवघेणी धाव ही मात्र पॉपिंग क्रीजच्या मागे सरसावतोय आणि धावची धुवून ज्या धावेची आवश्यकता नाही होती ती धाव मात्र घेण्याची जोखीम महागात पडते आणि मात्र चौथ्या गड्याच्या रूपात धावची धुवून मात्र शुभमच्या रूपाने चौथा हादरा बसतोय दाळकर पूर्वी देवी स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो. वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य सन्माननीय श्याम सुंदर पेडणेकर यांचं आगमन झालेलं दिसतंय. या स्पर्धेदरम्यान मी सहर्ष स्वागत करतो त्यांचं तळवडे ग्रामस्थ मित्रमंडळातर्फे आणि त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. बघता बघता सीमारेषा पार. राकेश शिंदे याच्या फळीतनं एक तिसरा टोले जंग असा देखणा षटकार पाहतोय 6 धावेंसाठी. थँक्यू. नवीन फलंदाज वर्णी लागते तो म्हणजे राकेश शिंदे याचा साथ देण्यासाठी ज्या खेळाडूला नगर एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं. यंदाच्या साईरत्न ग्रुप आयोजित भव्य दिव्य अशा रत्नागिरी ट्रॉफीचा मात्र जो उत्कृष्ट गोलंदाज ठरला तो अभिजित दुधे मात्र या मैदानावर आपल्याला दिसतोय राकेश शिंदे याचा साथ देण्यासाठी या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान.
दरम्यान 3 षटकारांनी नटलेली आक्रमक आणि वादळी खेळी करतोय म्हणजे संकट मोचक म्हणून वादळ म्हणून तो उभा ठाकतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघातर्फे राकेश शिंदे नावाचा उभरता असा आक्रमक शैलीचा खेळाडू. धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 37 धावा धावफलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना तिसरं षटक प्रगतीपथावर. आखूड पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, परिणामी चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेरचा. अनुभवी पंच सतीश डोंगरे आमच्याकडे अवांतर असल्याचा इशारा दर्शवतात आणि एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 38 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. बाळा सावंत गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळी मात्र आखूड पद्धतीचा चेंडू आडव्या फळीने फटका खेळला जातोय. चेंडू जातोय कावकॉर्नर क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात एक युवा असा खेळाडू चतुर्चणीचा परंतु वेगवान पद्धतीचा रोहन कुंभार आमच्या स्क्रीन समोर येतोय. परतीची फेक यष्टी रक्षक सुधीर याच्या दिशेने तो करतोय. परिणामी एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 39 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाची सांगता होते. या तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 22 धावा खर्च होत आहेत आणि आता मात्र धावफलक 3 षटकांच्या सांगते अखेर सन्मानपूर्वक दिसतोय. 39 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. एका आव्हानात्मक आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजे पूर्वी देवी डाकर स्पोर्ट हा संघ या मैदानावर. परंतु 4 मोहरे 4 वजीर 4 गडी मात्र गारद करतायत ते म्हणजे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे गोलंदाज. येणाऱ्या अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आणि या 5 षटकांमध्ये काय होईल येणारी वेळ येणारा काळच मात्र या मैदानावर सांगेल. स्वप्न आणि सत्य यामध्ये फक्त प्रयत्नांचं अंतर. हे प्रयत्नांचं अंतर गोलंदाजी आणि फलंदाजीच्या विभागामध्ये कोण पार करतो येणारी वेळ येणारा काळच मात्र मैदानावर सांगेल. पुन्हा एकदा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि महत्वपूर्ण असं 4थं षटक घेऊन आमच्या स्क्रीन समोर कल्पेश सज्ज होतोय. तर स्ट्राईक एंडवर 3 षटकारांनी नटलेली खेळी करणारा राकेश शिंदे पुन्हा एकदा. आखूड पद्धतीचा चेंडू यावेळी आडव्या बॅटने एक टोलेजंग असा फटका. चेंडू जातोय तो म्हणजे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. बघता बघता 6 धावेंसाठी षटकार. थँक्यू. 45 धावा धावफलकावर आता मात्र धावफलक दिसतोय 4 गाड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर असताना कल्पेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र फटका फसतोय. आता मात्र झेल घेण्याची सुसंधी. झेल खाली स्वतः कल्पेश अलगद झेल टिपतोय. 4 षटकाराने नटलेली वादळी खेळी जे संकट मोचक संबोधली जात होती वादळ मात्र शमवतोय. राकेश शिंदे याच्या रूपाने 5वा हादरा बसतोय पूर्वी देवी डाकर स्पोर्ट या संघाला आणि 5वा गडी माघारी परततोय. 45 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण होतंय. नाणेफेक हरून क्षेत्ररक्षण करत असताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ. थँक्यू. 10 चेंडूंमध्ये 26 धावांची वादळी खेळी ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश जी मात्र राकेश शिंदे याची समाप्त होते. वैयक्तिक कोट्यातील 26 धावांचं योगदान देऊन तो माघारी परततोय. अभिजित दुधे याचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर अक्षय मात्र या मैदानावर दिसतोय तो म्हणजे डाकर पूर्वी देवी स्पोर्ट्स संघाकडनं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा परती करतोय. गोलंदाज वापसी करतोय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कल्पेश नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघातर्फे 4थं षटक प्रगतीपथावर. ओरपिच पद्धतीचा चेंडू आडव्या फळीने खेळण्याचा प्रयत्न अभिजित याचा असफल ठरतोय. परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय. प्रत्येक फलंदाज मात्र
मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु काही फलंदाज अपयशी ठरतात, काही फलंदाज यशस्वी ठरतात या मैदानावर. रिव्हर्स स्वीपचा एक देखणा फटका, चेंडू जातोय तो म्हणजे जवळजवळ सीमारेषेत. गणेश कुबल जोपर्यंत चेंडूवर ताबा मिळवतोय, चेंडू सीमा उल्लंघन करतोय 4 धाव्यांसाठी. अभिजित याच्या फळीतनं रिव्हर्स स्वीपचा एक देखणा चौकार आपण पाहतोय 4 धाव्यांसाठी. 4 धावेंनी धावसंख्या परावर्तित होते. आता मात्र 49 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. चौथे षटक प्रगतीपथावर. गोलंदाज कल्पेश जेवढा महागडा ठरतोय, परंतु तेवढाच एक महत्वपूर्ण गडी तो बाद करतोय. यावेळी मात्र हा चेंडू काहीसा खाली राहतोय. धाव घेण्याची जोखीम. सुरेख असं यष्टीरक्षण होतंय सुधीर पालेकर नावाच्या या यष्टीरक्षकाकडनं. परिणामी मात्र संभाव्य तो धाव आपल्या संघासाठी रोखतोय. धावसंख्या स्थिरावते 49 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा अभिजित स्ट्राईक एंडवर. यावेळी मात्र मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू काहीसा जास्तीच ऑफ ब्रेक होतोय. धावफलकावर 50 गाठतोय तो म्हणजे दाळकर पूर्वी देवी स्पोर्ट्स संघ. प्रथम फलंदाजी करत असताना 50 धावा मात्र पूर्ण होत आहेत धावफलकावर, परंतु 5 मोहरे गारद होत आहेत, 5 गडी बाद होत आहेत ते म्हणजे या संघाचे. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरतो यष्टीरक्षक. बाईच्या स्वरूपात लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये एकेरी धाव बहाल केली जाते आणि एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते, ती म्हणजे 51 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांची सांगता होते. 4 षटकांच्या सांगतेअखेर राकेश शिंदे याच्या 26 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर मात्र धावफलक पूर्वीदेवी दाळकर स्पोर्ट्स संघाचा 50 गाठतोय या मैदानावर. आणि धावफलकावर आपल्याला दिसत ते म्हणजे 51 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. निम्मा संघ माघारी परततोय. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावा गाठणे नितांत गरजेचे. काय 40 धावा गाठण्यात फलंदाजी यशस्वी ठरते, काय कमीत कमी धावा बहाल करून रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे गोलंदाज परती करतायत. येणाऱ्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारचं क्रिकेट या स्वयंभू चषक स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतंय. उपांत्य फेरीचा पहिला सामना कोणता संघ कितपत धावसंख्या मजल मारतोय आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारची मात्र क्रिकेट तमाम क्रीडा रसिकांना अनुभवता येतं हे सांगण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा माईकवर येत आहेत आमचे सहकारी बादल चौधरी आणि मी भूषण नाईक. तमाम क्रीडा रसिकांची, तमाम प्रेक्षकांची या उपांत्य फेरीच्या पहिल्या इनिंग मधनं काही काळासाठी रजा घेतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, देवबारा करो गाववाल्यांनो, परत एकदा स्वागत असा सगळ्यांचा मालवणी केंद्रावरसून. आणि आज हिंदी मराठी बरोबरच मालवणी समालोचन सांगण्याची सुद्धा संधी समालोचन कक्षातून. सँडी कुंडेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचा आणखी एक वलय अंकित नाव. आणि आजपर्यंत मोठमोठ्या स्पर्धेत मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम कालच्या दिवसपर्यंत ज्यांनी 4 वेळा केलो असं सँडी कुंडेकर बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावली 51 रन्सवर. मोठो फटको आकांड्याच्या पहिला आडी, पाठभर वळ मिड विकेटच्या कपडावरसून षटकारासाठी. दाजी नाईक खया, दाजी नाईक ज्या सँडी कुंडेकरच्या गोलंदाजीचा कौतुक केला त्यानुसार पहिलो चेंडू पण दुसरो चेंडू ओव्हर पिच प्रकारचो मिड विकेटच्या कपडावरसून आकांड्याच्या पार. मग वाटतं राजा नाटेकर थैसर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या कपडावरसून चेंडू डीकेच्या कपडावरसून 58 धावसंख्या. मात्र या 58 धावसंख्येसाठी 5 गडी गमावले ही फक्त एक विचार करण्यासारखी गोष्ट. निश्चितच धावसंख्या आणि धावगती तर अगदी सुरेख राखली.
दाळकर पूर्वादेवी संघान सुंदर चेंडू सुधीर पालियेकर विकेट किपरच्या भूमिकेत. रोहित स्पोर्ट्स संघाचा आज कौतुक करूचा तितक्या थोडा, कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेत सुद्धा रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघान आपले रेग्युलर वेंगुर्ल्याचे खेळाडू खेळवले आणि गुणवान खेळाडूंचा संघ आज मैदानात दिसता. बॅटची बाहेरील कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने घोषित क्षेत्रात फक्त एका धावेसाठी. एका धावेनिशी धावसंख्या 59 रन्सावर. सायकरांच्या दिशेने अक्षयच्या बॅटमधून एक षटकार बघूक मिळालो. त्याच्या आधी राकेश शिंदे नावाचा वादळ मैदानावर खोंगावला. राकेश शिंदेच्या बॅटमधून 4 षटकार आपण बघितले. आग खाणं आणि इंगळे ओकणं म्हणजे काय असतं राकेशची फलंदाजी बघून कळाला. वेगवान चेंडू आणि ह्या फास्टर वन चेंडूवर बॅट्समन बीट. सुधीर पालेकरचा सुंदर यष्टीरक्षण. चेंडू रवलो मेडन चेंडू बरोबर 5व्या षटकाचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 59 रन्सावर. संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून 185 देशात पोहोचवण्याचं काम ज्यांच्या पुरस्कृततेतून विकास गावडे आणि विद्याधर परब साहेब तुमचे खूप खूप आभार असत. आणि सोरमजी चव्हाण स्कोररच्या भूमिकेत त्यांना आणण्याचं श्रेय सुद्धा विकास गावडे आणि विद्याधर परब साहेबांकडे. दाळकर पूर्वी देवी संघ महाराष्ट्रातील नावाजलेले खेळाडू आज या दाळकर पूर्वादेवी संघातून खेळताना. आणि संघाचे मालक आज राजाराम गावडे साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही संघ त्यांनी प्रायोजित केलो. स्वयंभू चषक क्रिकेट स्पर्धा तळवडे ग्रामस्थ आयोजित. गोलंदाजीत बदल वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 6व्या षटक घेऊन गणेश कुबल बॉलिंग मार्कवर. अभिजित दुधेचा लांब लचक फटको. राजा नाटेकरच्या दिशेने चेंडू मिड विकेट क्षेत्रात आणि राजा नाटेकर आणि रोहन कुंभार दोन खेळाडूंच्या मत्सून चेंडू आकांड्याच्या पैलाडी लाखाचे खाक आणि राजा नाटेकरला पडलेला भॉक. अभिजित दुधेचा चौकार मिड ऑन सीमारेषेच्या पैलाडी सुंदर चेंडू आणि ह्या चेंडूवर तटक्या पेचून टाकल्यान खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. अभिजित दुधेच्या नावाचा कलाम लागला. 6वो गडी गारद. संघाची धावसंख्या 63 असताना अभिजित दुधे मैदानाच्या बाहेर आणि संघाचो कर्णधार संदेश पार्टे मैदानात. म्हणजे अजूनही रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाक सुटकेचो निश्वास टाकूक संधी नाही असा, कारण टेनिस क्रिकेटचो बादशाह ऑलराऊंडर खेळाडू संदेश पार्टे स्ट्रायकर यांच्या दिशेने. संपूर्ण महाराष्ट्रात गोवा राज्यात भारतभर गाजलेले हे खेळाडू, ज्या खेळाडूने भारत गाजवलो आणि दुबई गाजवली, अशापैकी काही खेळाडू आज दाळकर पूर्वी देवी संघाकडून खेळताना. गणेश कुबल बॉलिंग मार्कवर एक लांब लचक फटको, पण त्यानंतर गणेश कुबलची वापसी. तटक्या पेचून टाकल्यान क्लीन बॉलच्या स्वरूपात अभिजित दुधे 6व्या गड्याच्या रूपात बेंचवर जाऊन बसलो. कोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, बॅटची आतील कड घेऊन जो चेंडू सुधीर पालियेकरला चकून घोषित क्षेत्रात. एकेरी धावेनिशी धावसंख्येत बदल. 64 धावसंख्या 6 गडी गारद झाल्यानंतर गणेश कुबल वेंगुर्ल्याचा सुपुत्र, एक गुणवान खेळाडू. आणि गणेश कुबल म्हणा, संदेश कुंडेकर, सुधीर पालियेकर, राजा नाटेकर, राजन केरकर, किती कौतुक करूचा ह्या खेळाडूंचा. बाळा सावंत कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करता. वेगवान गोलंदाजी बाळा सावंतची सुद्धा बघितली आपण. मोठो फटको, मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट येऊन फिल्डिंग केल्यानं
रनआउटची संधी, पण थ्रो नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. चेंडू रवलो मेडन, चेंडू रवलो पोलांडो. सुंदर क्षेत्ररक्षण, शॉर्ट मिड विकेटचा. संधी होती रनआउट करण्याची, पण संदेश पार्टे अगदी योग्य वेळी संदेश पार्टेचं कॉल आणि स्ट्रायकर यांचा फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. 64 धावसंख्या. परत एकदा गणेश कुबल पॅव्हलिन एंड कडून बॉलिंग मार्कवर तयार. फुलटॉस चेंडू आणि चेंडू राजन केरकरच्या वळ्यात जाऊन पडलो. 7व्या कलाम लागला. 7वं फलंदाज गारत. संघाची धावसंख्या 64 असताना फुलटॉस चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न आणि डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक राजन केरकरच्या वळ्यात जाऊन थांबलेलो बॉल. अक्षय बाद आणि अक्षयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात. संदेश पार्टेक साथ देण्यासाठी 7वं फलंदाज गारत. संघाची धावसंख्या 64. आणि दाळकर पूर्वी देवी संघान यवजलेला खूप होता. टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग सुरुवात तर एवढी कमालीची 13 धावांची सरासरी, 100 धावसंख्या होतली असा वाटा होता, पण मालवणीत एक म्हणा, यवाजलेला साधात तर दळीदार कित्या बादात. सगळेच यवाजलेले गोष्टी काय होणत नाही. आणि क्रिकेटच्या मैदानावर गणेश कुबल, सँडी कुंडेकर, बाळा सावंतची गोलंदाजी बहरली आणि आतापर्यंत 64 धावसंख्येवर येऊन थांबलो तो दाळकर पूर्वी देवी संघ. अर्थातच अजूनही सामनो बाकी असा, अजूनही चेंडू बाकी असत. यॉर्कर लाईनचा चेंडू गोलंदाजाच्या कपड्यावरून लॉंग ऑनच्या दिशेने. रोहन कुंभार क्षेत्ररक्षक चेंडू अडवता, थ्रो करता. मग अशी ज्या खेळाडूंची नाव आपण घेतलेली, यमराज्याच्या राज्यात जाऊन परत इलेले खेळाडू आशिष शिरोडकर, रुपेश धुरी पिंगोळीचो आणि तसंच आमचा कुडाचा सुपुत्र रोहन कुंभार. रोहन कुंभारचा वैशिष्ट्य, कुडा हायस्कूलच्या मैदानावर हॅमर फेकचा सराव चालू असताना 16 किलो वजनाचा हॅमर 20 फूट उंचीवरून येऊन 2 डोळ्यांच्या मधी रोहनच्या आदळलो. रक्तबंबाळ झालेलो रोहन कोमात गेलो. परत रोहन जगात की नाही एवढी शंका असताना सुद्धा तमाम जिल्हावासियांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे रोहन कुंभार परत उभं राहिलो आणि क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा दिसलो. काही गुणवान खेळाडू ऍक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा परत मैदानावर इले. फक्त इले नाही तर त्यांनी मैदान गाजवली सुद्धा. आणि त्यामध्ये सुधीर पालियेकरचा नाव सुद्धा खूप आदरान घेतलं जाता. सुधीर पालियेकर बद्दल सुद्धा जेवढा बोलाचा तितक्या थोडा. कुडा हायस्कूलच्या मैदानावर सलग 4 षटकार मारण्याचा पराक्रम केल्यान देवगड आनंदवाडी चषकात 3 चेंडूत 5 रन्सांची गरज असताना षटकार मारून ज्यांनी सामना संपवलो. आणि नुकत्याच सातारड्याच्या स्पर्धेत 2 सामन्यात एकदा आउट होऊन 99 धावा ज्यांनी शेवटच्या दिवशी जमवलो असं सुधीर पालियेकर विकेट किपरच्या भूमिकेत. ज्या गोलंदाजाचा आपण कौतुक केला, सातारड्याच्या मैदानावर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याचा बहुमान केलो गेलो, असो बाळा सावंत बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 7व्या षटक घेऊन. 6 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 65 रन्सावर. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि उरलेल्या 12 चेंडूत बघूया दाळकर संघ किती धावा जमवता. स्ट्रायकर यांच्या दिशेने अभिजित, शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, पुलचो फटको, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सुरेख प्रयत्न, शेवटी फक्त प्रयत्न रवलो. प्रयत्न तर अतिशय सुंदर होतो. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगच्या जागेपर्यंत अतिशय वेगाने चेंडूवर इलो. वळ्यात पडलेलो चेंडू शेवटच्या क्षणी जमिनीच्या दिशेने. जीवदान मिळाला. अभिजितला मिळालेला जीवदान 1 रन्स फक्त मिळालो. धावसंख्या 6 कॅचो डबल गेम, 66 धावसंख्या. बॅट्समन 40 पॉवर प्लेचा हे षटक आणि संदेश पार्टे ह्या षटकाचा फायदा उठवण्याच्या इराद्यान. फुलटॉस चेंडू, डीप स्क्वेअर लेगच्या कपडावर चेंडू आकांड्याच्या पैलाडी. पाठभर वर षटकारासाठी फुलटॉस चेंडू, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. बहात्तर धावसंख्या. बाळा सावंत परत एकदा फुलटॉस चेंडू यॉर्क करून घेतल्या आणि
72 धावसंख्या. आणि आज वेंगुर्ल्यातच सगळा काय जो दुबईची 10PL ची स्पर्धा आयोजनात ज्याचं मोलाचं वाटो. आणि ह्या वर्षी रतनबुवा ट्रॉफी ज्यांनी विजेतेपद पटकावलं तो सुलतान मात्र निराश करता पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातात एक साधं सोपं लॉलीपॉप झेल. 9व्या गड्याच्या रूपात सुलतानच्या नावाचा लागला कलाम. 9 बाद धावसंख्या स्थिरावली 72 रन्सावर. वेंगुर्ला संघाकडून आज बॅट आणि बॉल मधलं सगळ्यात मोठा द्वंद्व मैदानावर बघूक मिळतला. फलंदाजी करताना ह्या वेंगुर्ला संघाचा कौतुक करण्यासाठी 99 धावा 2 सामन्यात मारणारा खेळाडू राहुल जाधव ज्ञानेश्वर जाधवशी संपर्क साधा. राहुल जाधव 39. ही स्पर्धा खरोखरच युवा खेळाडूंची आणि आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी ज्या खेळाडूंनी आपला वय आपल्या परफॉर्मन्सवर हावी होण्यापासून रोखला असे गुणवान खेळाडू ह्या मैदानावर आज खेळताना दिसतात. आणि खरोखरच आयोजन समितीक लाख लाख धन्यवाद. कारण 1 महिन्यापूर्वी जी स्पर्धा झाली तेव्हाचा मैदान आणि आताचा मैदान ह्याच्यात जमीन अस्मानाचा फरक. एवढा सुंदर मैदान आयोजन समितीने ह्या स्पर्धेसाठी स्वयंभू चषकासाठी तयार केला. तेवढे ग्रामस्थांका लाख लाख. सुरेख त्याचं प्रामाणिकपणा ह्याच खूप महत्वाचा. कारण एवढ्या सुंदर स्पर्धेत माईक दिलात ह्याच माझ्यासाठी खूप महत्वाचा. बरा केलं या चांगले. आयोजक खूपच खुश झाले. तडे भूषण हसाकत लागले मरे. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्याच अपील परत एकदा वगीच तेका देव बघित. मालवणी मुलखात 12 प्रकारची भूता आढळतात. त्याच्यातलो एक प्रकार म्हणजे देवचार. देवचारात पोट प्रकार आढळतात. त्याच्यात एक असता हुलीचो देवचार. तसाच हुलीच्या देवचारासारख्याच ह्या हुलीच्या देवचारासारखे अपील. फक्त अंपायरांका हुल देण्याचा प्रयत्न. चेंडू रवलो मेडन आणि धावसंख्या 74 वर स्थिरावली. परत एकदा सँडी कुंडेकर. 2 अर्धशतका आजपर्यंत ज्याच्या नावावर असत असो सँडी बॉलिंग मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू मोठो फटको. राजन केरकर चेंडूच्या खाली आणि उघडलेल्या तिरपात जसो दाणो तयार होता सवासणीच्या गोटीत जसो नारळ भरलो जाता असो राजन केरकर झेल टिपता करू गेलो नरकासूर तयार झालो संकासूर. इनिंगची झाली सांगता. ऑल आउट 74. 75 रन्साचा पाठलाग. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ दाळकर पूर्वी देवी संघासमोर कसो करता ह्या बघूया ह्या गाण्यानंतर. आपले वडवडे गावचे सुपुत्र दाजी नाईक एक पराक्रम करताना गोव्यातल्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज असता 5 धावांची गरज असताना दाजी नाईक खणखणीत षटकार आणतोय. शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज होती आणि तब्बल या 21 धावा दाजी नाईक कुटतोय आणि आपल्या संघाला विजय मिळवून फायनल मध्ये प्रवेश करतोय. निश्चितपणे आम्हा सगळ्यांना या पंचक्रोशीतील सर्व लोकांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. दाजी नाईक ऑन रॉक्स. काका दाजी नाईकाबद्दल सांगायचं झालं तर दाजी नाईक असो खेळाडू असा 6 चेंडूत 6 षटकार गणेश कुबलने मारले. सँडी कुंडेकरने मारले. आणि मी दाजी नाईकाक 7 चेंडूत 7 षटकार मारताना सुद्धा बघितलंय. म्हणूनच दाजी नाईकाचा वर्णन केला जाता भूषण नाईकाच्या बरोबर. घरात भय बापाशीचो. घरात भय बापाशीचो रानात भय वाघाचो. घरात भय बापाशीचो रानात भय वाघाचो. 10.5च्या मालिकेत भय अण्णा नाईकाचो. कॉमेंट्री मध्ये भय नेमळ्याच्या भूषण नाईकाचो आणि क्रिकेटमध्ये भय होडावड्याच्या दाजी नाईकाचो. त्याचप्रमाणे आणखी एक अभिमानाची गोष्ट आहे. तळवडा कबड्डी संघाने नुकत्याच पार पडलेल्या कोलंबिस येथील स्पर्धेत 3रा क्रमांक पटकावलाय. तळवडा कबड्डी संघाचं मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा. थँक्यू व्हेरी मच. सन्माननीय राजेश नाईक इथं उपस्थित आहेत. सन्माननीय पत्रकार त्यांचं सुद्धा व्यासपीठावर मी स्वागत करेन. राजेशजी प्लीज कम ऑन स्टेज. थँक्यू व्हेरी मच डीजे. एक तालुका पातळीवरचा जिल्हा पातळीवरचा संघ
जेव्हा महाराष्ट्र संघामध्ये खेळणाऱ्या काही खेळाडूंना बाद करत सर्व 10 गडी बाद करतो, याच्यासारखा मोठा पराक्रम बदल नक्कीच नाहीये. याबाबत आपलं निश्चितपणे आपण बोलावं अशी माझी इच्छा आहे. कारण आपण जी नावं घेतली, सँडी कुंडेकर म्हणा, गणेश कुबल म्हणा, बाळा म्हणा, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, परंतु अपोजिट संघाकडे सुद्धा त्याच ताकदीचे गोलंदाज आहेत, ज्याला नगर एक्सप्रेस अभिजित दुबे सुद्धा इथं आहे. तर आत्ता खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये चुरशीची लढत बघायला मिळेल असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि काका, या सामन्यात अतिशय सुंदर सामना पाहायला मिळेल. फलंदाजी आणि गोलंदाजी यामध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. कारण वेंगुर्ला संघातील गुणवान फलंदाज आपण ऐकले, सँडी कुंडेकर, गणेश किबॉल, सुधीर पालियेकर, रोहन कुंभार, राजन केरकर उर्फ डीके, राजा नाटेकर, सुधीर पालियेकर आणि त्यांच्या समोर असणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर गाजलेले गोलंदाज अर्थातच नगर एक्सप्रेस अभिजित दुबे, IPL 10PLचा आयोजक समितीतील महत्त्वाचा खेळाडू अर्थातच सुलतान खान, संदेश पार्टे आणि प्रवीण साळवी असे नामवंत गोलंदाज आज दाळकर पूर्वी देवी संघाकडून पाहायला मिळतील. नक्कीच मैदानावर एक द्वंद्व आणि या द्वंद्वाचे जज मैदानावर प्रवेश करताना अर्थातच किशोर भगत आणि सतीश डोंगरे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन नामवंत समालोचकांची जोडी मैदानावर प्रवेश करते. माफ करा, दोन पंचांची जोडी मैदानावर सतीश डोंगरे आणि किशोर भगत. गणेश कुबल बरोबर कोण गेला विचार? गणेश कुबल तिकडे कोण आहे विचार? थँक्यू डीजे. सन्माननीय महेंद्र नाईक साहेब, सन्माननीय उपसरपंच पेंडूर, त्याचप्रमाणे संदीप पेडणेकर सर यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. राजेश नाईक स्पेशलिस्ट आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. रविभाई आहेत आणि आमच्या आज बर्थडे बॉय पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, आदरणीय राजाराम गावडे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्यांना अभिष्ट चिंतन प्रत्येकानं करावं अशी माझी इच्छा आहे. आमच्या तमाम खेळाडूंकडून आपण संध्याकाळी विद्यू केक कापणार आहोत नक्कीच आणि पार्टी सुद्धा उकळणार आहोत विद्यू. त्याचप्रमाणे आमचे श्यामाबाई आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी सर्व तिथल्या प्रेक्षकांना विनंती करेन, ज्यांनी जी व्हाईट लाईन आम्ही तिथे टाकलेली आहे डिक्लरेशनची, त्याच्या मागे कृपा करून थांबा. आम्हाला सहकार्य करा कृपा करून, जेणेकरून चेंडू अडणार नाही, चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणार, चेंडू अडवू नका. फाईनलेग क्षेत्रामध्ये जे खेळाडू त्या आंब्याखाली आहेत, कृपा करून मागे थांबा. तमाम मान्यवरांचं आजच्या या स्पर्धेच्या अंतिम दिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. तळवडे ग्रामस्थ आयोजित खऱ्या अर्थानं हा तळवडे महोत्सव म्हणायला हरकत नाही, अशा प्रकारची स्पर्धा. खऱ्या अर्थानं तमाम तळवडा गाव, त्याचप्रमाणे आसपासची दशक्रोशीतली सगळी गावं. खरं तर बादल सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तळवडा गावाचं एक भाग्य आहे की या गावामध्ये रोज संध्याकाळी तुला किमान 5 गावांची माणसं तुला इथं भेटतील, अशा प्रकारची परिस्थिती तळवडे गावची एक मध्यवर्ती ठिकाण असं एक आमची तळवडे नगरी सिद्धेश्वराच्या सातेरी देवीच्या कृपेनं अतिशय सधन असा गाव आणि या गावातल्या सधन लोकांचं दातृत्व हा सुद्धा एक अत्यंत चर्चेचा आणि महत्वाचा विषय.
काका आताचं गाणं ऐकलं, चॅम्पियन गाणं, एका क्रिकेटरने लिहिलेलं गाणं, असं DJ ब्राव्होने लिहिलेलं. पुढची समोर एक टीम चालली आहे जी खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं जे आयोजक आहेत प्रेक्षकांना बाजूला काढण्यासाठी, हुसकावून लावण्यासाठी नाही चालत, पण त्यांची बॉडी लँग्वेज जी दिसते ती आता कोणाला तरी ओढून काढतील अशी दिसते. कृपा करून प्रेक्षकांनी सहकार्य करा. सामना लवकर आपल्याला सुरू करायचा, यानंतर आणखी 8 षटकांचा सामना व्हायचा आणि त्यानंतर फायनल व्हायचा. तर कृपा करून प्रेक्षकांनी सहकार्य करा. आणि तळवडगावचे प्रेक्षक आहेतच, अगदी गुणवान प्रेक्षक आहेत. कारण तळवडा म्हणू नकोस, ही दशकृषीतले प्रेक्षक इथं आज जमा आहेत आणि अंतिम सामन्यापर्यंत तुला इथं आणखी तुफान गर्दी निश्चितपणे बघायला मिळेल. कृपा करून सहकार्य करायचं. भांडुलांचे जे प्रेक्षक आहेत कृपा करून सहकार्य करा. आपल्यामुळे खेळ जर थांबला, तुम्हालाच त्याचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला काय होऊ शकत नाही. कारण पुढचा सामना कमी षटकांचा खेळावा लागेल आपल्या या दिरंगाईमुळे आणि त्यात तुमचं नुकसान आहे. दर्जेदार खेळ आपल्याला बघायची संधी आहे. उर्वरित संघांमध्ये अतिशय सुरेख नावाजलेले खेळाडू आहेत. करा. परत एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. 75 रन्साचा पाठलाग करण्याच्या इरादान रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाची सलामीची जोडी. स्ट्रायकर यांच्या दिशेने छोटा पटाखा बडा धमाका गणेश कुबल, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने अभि साळगावकर आणि बॉलिंग मार्कवर सुलतान खान. वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिला षटक घेऊन सुलतान गणेश कुबलसाठी पॉवर प्लेच्या षटकात. वेगवान चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, चेंडूचं टप्प उजव्या एसटीच्या बरोच बाहेर, टप्प पडल्यानंतर चेंडू अजून थोडं बाहेर, विकेट किपरच्या दिशेने. पंचांनी फैलावलेले दोन्ही हात आणि अवांतरच्या स्वरूपात पहिल्या धावेचं बोनस. बोनियेची धाव संख्या, बोनियेचं रन मिळालो वाईडच्या स्वरूपात. परत एकदा वेगवान चेंडू, परत एकदा वाईड चेंडू, सलग दुसरं वाईड चेंडू, सलग 2 वाईड चेंडूनेची धाव संख्या 2 रन्सावर. आणि खरोखरच गणेश कुबल आज खुश असा, कारण 75तले 2 फिटले, काहीही न करता 2 रन गावले. मालवणीत म्हणा फुकटचा खाय त्याका महागाई खाय. फुकट गावल्यानंतर त्याका महागाईचा फरकच पडणार नाही आणि हे 2 रन्स मिळालेले फुकट आणि त्यानंतर गणेश कुबलचा मोठा फटको. मिड विकेटवर थोडासा ढिला क्षेत्ररक्षण, पण दुसऱ्या प्रयत्नात चांगलो बॅकअप. पहिलो चेंडू सुलतानचा नोंद होता आणि सुलतान वेगवान गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गणेश कुबलसाठी. पॉवर प्लेच्या षटकात गणेश कुबलचा इरादो असतो लांब लचक पाठभर 1-2 वळ तरी पहिल्या षटकात काढायचे. आखूट टप्प्याचा चेंडू सोडून दिलो विकेट किपरसाठी आणि मर्यादित षटकात एक बाउन्सर अलाउड असता आणि कदाचित सुलतान ह्या नियमाचा फायदो. चेंडू रवलो मेडन, दुसऱ्या चेंडूचा खेळ संपलो, धावसंख्या 2 रन्सावर. वेगवान चेंडू परत एकदा उजव्या एसटीच्या बरोच बाहेर, परत एकदा पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. तिसरी धाव नोंद होता सुलतानकडून वाईडच्या स्वरूपात. आणि पंचांबरोबर माका वाटणं नाही काय बोलायची गरज लागत, कारण अनुभव कोळून पिलेले पंच. स्वतः टेनिस आणि लेदर क्रिकेट खेळण्याचा 15 ते 20 वर्षांचा अनुभव ह्या दोन्ही खेळाडूंका. अर्थातच स्पर्धेतले 3ही पंच गुणवान आणि अनुभवी पंच. तिसरो वाईड चेंडू, वाईडच्या स्वरूपात तिसरी धाव, दुसरो चेंडू झालो समाप्त. 3 रन्स, 75 रन्साचा पाठलाग. सुंदर चेंडू, ह्यो चेंडू मात्र उजव्या स्टंपच्या बरोच जवळपास चेंडूचो टप्पो आणि गणेश कुबलने परत एकदा चेंडू सोडून दिलो. तिसरो चेंडू समाप्त, धावसंख्या 3 रन्सावर आणि सुलतान खरोखरच नावारूपाक साजेशी सुलतानी गोलंदाजी. मोठो फटको, चेंडू रवलो मेडन. चौथो चेंडू समाप्त. ज्या सुलतानचा नाव सिंधुदुर्ग, गोवा, महाराष्ट्राबरोबरच दुबई पर्यंत पोहोचला असं सुलतान अतिशय सुंदर नियंत्रित गोलंदाजी. अर्थात 3 वाईड चेंडूचा अपवाद वगळता अतिशय सुंदर चेंडू. मोठा फटको गणेश कुबलच्या बॅटमधून. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, फक्त 1 रन्सावर समाधान. ह्या 1 रन्सानिशी धावसंख्येत हलकेच बदल. 4 रन्सावर धावसंख्या, 75 रन्साचा पाठलाग आणि पहिल्या ओव्हरीतल्या शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू घेऊन सुलतान, ज्या सुलतानने दुबईचा मैदान गाजवला, 10PL स्पर्धा गाजवली, रतनबुवा ट्रॉफी मध्ये फायनल मध्ये ज्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक करून आपल्या संघात ज्यांनी रतनबुवा ट्रॉफी जिंकून दिली, असं सुलतान ह्या ओव्हरीची भैरवी घालणारो शेवटचा चेंडू घेऊन. फुल टॉस चेंडू मिड ऑफच्या दिशेने, अभि साळगावकरचा फटको. रन्स काय मिळालो नाही, ओव्हरीची झाली सांगता. पहिल्या ओव्हरीचा खेळ संपलो.
वाईडचे 3 आणि बॅटिंगचो 1 मॅन, फक्त 4 रन पहिल्या ओव्हरीत. पहिल्या ओव्हरीचा खेळ संपलो, 4 रन 75 रनचा पाठलाग. आणि बादल तुझा कौतुक करतो तेवढा थोडाच असा, पण हवे मात्र तुझं कौतुक करतात गुळजुळे सरपंच उपस्थित आहेत शैलेंद्र जोशी यांच्याकडून तुझ्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक केलेला मालवणी कॉमेंट्रीसाठी निश्चितपणे तुझं अभिनंदन. शैलेंद्र जोशी साहेब, हे मात्र पटकन खिशात घातलंय. शैलेंद्र जोशी साहेब, तुमचे खूप खूप आभार असत. तुमका परमेश्वरान शेराक 125 5 25 मिळवून देऊन दे आणि सिद्धेश्वराचो आणि सातारीचो आशीर्वाद असोच तुमच्यावर रवान दे. आणि पुढच्या वेळाक 5-10 रुपये काकाक सुद्धा देऊचे, म्हणजे तो सुद्धा खुश होईल. बादलाक देऊचे आता मी म्हणत. काका, ह्या कौतुक माका माहिती आहे, ह्या कौतुक माझा नाही असा, ह्या कौतुक आपल्या मालवणी भाषेचा असा, जी भाषा बोलताना आपण त्या भाषेवर अतोनात प्रेम केलं. काही दिवस होते मच्छिंद्र कांबळींना ज्या भाषेनं अजरामर केलं या संपूर्ण जगामध्ये, त्या मच्छिंद्र कांबळींनी ही भाषा 7 समुद्र पार कर नेली. आज तू संपूर्ण महाराष्ट्रभर ही भाषा न्यावीच अशी परमेश्वरचरणी निश्चितपणे प्रार्थना करतो. काका, ह्या मालवणी भाषेचा कौतुक असा, कारण अतिशय गोड भाषा असा. मालवणी ह्या शब्दातच खूप असा मालूवाणी, कंठातून येणारी भाषा, अगदी गोड भाषा. आणि जी भाषा मच्छिंद्र कांबळीने 7 समुद्र पार नेली आणि सध्या वेगवेगळ्या TV मालिकेत ही मालिका खूप आवडीन बघितली जाता. गावगाता गजाली आणि सध्या 10:30ची रात्रीचा खेळ चाले. मालवणी भाषा खूप आवडीन सगळे लोक बघतात. आणि काही दिवसापूर्वी जी मालवणी कॉमेंट्री बॉक्समध्ये हेटाळली जायची, आज सिंधुदुर्गातल्या प्रत्येक स्पर्धेसाठी मालवणी कॉमेंटेटरची वाट बघितली जाता. ह्या अर्थातच कौतुक मालवणी भाषेचा. सुंदर चेंडू झालो समाप्त, चेंडू रवलो मेडन. 4 रन्सावर धावसंख्या स्थिरावलेली. गणेश कुबल जखडून ठेवता. गणेश कुबलला मगाशी मी म्हटलेलं आहे, बॅट आणि बॉल मधले द्वंद्व तुमका बघूक मिळतला आणि त्याच परत एकदा मैदानावर. आखो टप्प्याचो चेंडू स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडू आकारण्याच्या दिशेने 1 रन तर नक्कीच मिळतलो. सुंदर क्षेत्ररक्षण, दुसऱ्या रनसाचो इरादो आणि दुसरो रन सुद्धा बघता बघता पूर्ण. संदेश पार्टे एक गुणवान गोलंदाज बॉलिंग मार्कवर. ज्या खेळाडून आपल्या चतुरस्र गोलंदाजीच्या जोरावर कित्येक सामने आणि कित्येक स्पर्धा आपल्या संघाक जिंकवून दिलो, असो संदेश पार्टे बॉलिंग मार्कवर. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक फाईन लेग पर्यंत जाता, चेंडू अडवता, थ्रो करता. 2 रन्सांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या 6 रन्सावर. काका, मगासचा सांगायचा राहुला, सगळा कौतुक फक्त मालवणी भाषेचा असा. कॉमेंट्री कोण सांगता त्या नावाक 0 किंमत असता, फक्त मालवणी भाषेचा कौतुक. कसा आहे बदल म्हणा घेताना शेवटी का असा रेकॉर्डिंग जरी लावली, कॅसेट लावली किंवा सीडीला आहे, शेवटी जो आवाज काढता त्या टेप रेकॉर्डरचा खूप तितक्याच महत्वाचा. आणि तुझ्या तोंडातून बाहेर पडलेले गोड शब्द ऐकाक सुद्धा खूप आवडतात. पण मैदानावर मात्र एकामागोमाग एक पोलांडे चेंडू बघूक मिळतात. नाही, ही मॅच एवढी सोपी नाहीये. मॅच जरी 74-75 धावा पाठलाग करायचा असला तरी सुरेख गोलंदाजी अजूनही एक्सप्रेस एक यायची आहे, आपण आपल्याला बघायला मिळेल. अगदी अगदी नगर एक्सप्रेस अजून येणं बाकी असा अभिजित दुधे. आणि खरोखरच या मैदानावर एकापेक्षा एक नावाजलेले गोलंदाज बघूक मिळतले. जसे मालवणच्या बाबा परब स्पर्धेत गुणवान गोलंदाज बघूक मिळाले, तसेच ह्या स्पर्धेत सुद्धा गोलंदाजांचे. आणि मोठो फटको गणेश कुबलच्या बॅटमधून आकांड्याच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, पण चेंडू आकांड्याच्या पार माटवाच्या पलीकडे, अब्दागिराच्या पलीकडे. लांबलचक षटकार, पाठभर वळ गणेश कुबलच्या बॅटमधून. आणि ह्या षटकारांनी धावसंख्या 1 डझनावर 12 रन्सावर येऊन पोहोचली. आणि फटाक्यांची आतषबाजी आता सुरू झाली. बादल, खरं तर गणेश कुबल आपला अत्यंत आवडता खेळाडू, त्याच्याबाबत सुद्धा बोलणं खूपच निश्चितच अभिमानास्पद वाटेल. आत्ता खऱ्या अर्थानं बघायला मजा येते ते संदेश पारडे विरुद्ध गणेश कुबल. 1 षटकार आणतोय गणेश, यावेळी पण सुरेख फटका आणतोय. मिड विकेटच्या दिशेने मारलेलो पुढचो फटको, फक्त 1 रनचा धावसंख्या 13 रन्सावर. आणि गणेश कुबल ह्या नावाचा कौतुक करूचा तितक्या थोडा. किती बोलायचं ह्या खेळाडूबद्दल, कारण सातारी कर्लीच्या मैदानावर मी सलग 4 वर्ष बघितलंय. रोहित स्पोर्ट्स संघाने चषक जिंकलो आणि 4 वर्ष सलग मॅन ऑफ द सिरीज होतो गणेश कुबल. वेंगुर्ल्याच्या मैदानानंतर मालवण बोर्डिंग ग्राउंडवर गेल्या वर्षीची बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेचो मॅन ऑफ द सिरीज असणारो खेळाडू. सलग 4 षटकार मारण्याचा पराक्रम मालवण बोर्डिंग ग्राउंडवर करणारो गणेश कुबल. ह्यावेळी 1 षटकार तर त्याच्या बॅटमधून बाहेर पडलो. त्यानंतर अभि साळगावकरच्या बॅटची बाहेरील कड घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने 1 रनचा धावसंख्येत बदल, 14 धावसंख्या, 75 रनचा पाठलाग. बादल, गणेशचं कौतुक करताना मी नेहमी म्हणतो, कारण ज्याप्रमाणे विराट कोहलीची जास्त शतकं जी चेसिंग करताना आहेत, विराट कोहलीचं श्रेष्ठत्व त्यामुळे सिद्ध होतं की एखाद्या धावांचा पाठलाग करताना प्रेशरच्या खाली खेळी करायची. आणि गणेश कुबल याची सुद्धा ख्याती त्यासाठी जास्त आहे. अत्यंत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चेस करण्यामध्ये गणेश कुबलचा हात कोणी धरू शकत नाही. ज्याप्रमाणे विनायक पावणेचं मी कौतुक करतो की
शेवटपर्यंत सामन्याचा अवर मजबूत पकड ठेवणारा असा खेळाडू, त्याचप्रमाणे गणेश कुबलचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख खेळाडू सामन्यामध्ये राहणारा. आणि बदल आपण बघतो बरेचसे फलंदाज गोलंदाज नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा एखाद दुसरं वर्ष खेळतात. तू तर म्हणतोस 4-5 वर्ष जो खेळाडू आपला फॉर्म टिकवून ठेवतो त्याची गुणवत्ता खऱ्या अर्थानं शब्दा पलीकडची असं म्हणावं लागेल. आणि काका माझ्या सिंधुदुर्गातल्या सगळ्याच खेळाडूंचं माका खूप कौतुक, कारण हे सगळे खेळाडू आपलं कामधंदो सांभाळतात, नोकरी सांभाळतात आणि त्याच्यातून क्रिकेट खेळतात. कुठच्याही खेळाडूंकडे क्लब नाही असा, कुठच्या खेळाडूंकडे मोठे स्पॉन्सर नाही असत, कोण खेळाडू त्यांचा किट प्रायोजित करत नाही. स्वतः मरायचा, फावल्या वेळात क्रिकेट खेळायचा आणि त्यातून थोडा नाव कमवायचा. आणि ह्याच्यासाठी मी सिंधुदुर्गातल्या आमच्या प्रत्येक खेळाडूचा जास्त कौतुक करतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आणि फ्रेंडशिप चेनवन हे दोन संघ तर खूप आवडीचे. आणि सध्या खेळणारो देसी बॉईज होडावडे संघ, होडावड्याच्या गावातल्या ह्या खेळाडूंचा संघ गुणवान खेळाडू. आणि नक्कीच माका खात्री येणाऱ्या काही कालावधीत होडावड्याचे हे खेळाडू सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटवर जिल्ह्याचा नेतृत्व करताना दिसतले. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ संपलो. धावसंख्या 14 रन्सावर 75 रन्साचो पाठलाग आणि गणेश कुबल हळूहळू आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी करण्याच्या इराद्यान. अभि साळगावकर आणखी एक गुणवान खेळाडू, वेंगुर्ल्याचा सुपुत्र. अजून तरी अभि साळगावकरची फलंदाजी बहरणार नाही, पण अभिच्या बॅटमध्ये प्रचंड क्षमता. एक षटकार जर मारल्यान तर लगोलग दुसरा षटकार मारण्याची क्षमता ज्याच्या बॅटमध्ये असा, असो अभि स्ट्रायकर यांच्या दिशेन सुलतानी गोलंदाजीचा सामना करण्याच्या इराद्यान. उजव्या यष्टीच्या बाहेर बरोज भरकटलेलो चेंडू आणि सुलतानच्या गोलंदाजीचा वैशिष्ट्य, सुलतान सुरुवातच करता वाईड चेंडूनिशी. ह्यापूर्वीच्या ओव्हरीची सुरुवात सुद्धा सुलतानने वाईडने केली, पण त्यानंतर सुद्धा ओव्हरीत फक्त 4 रन्स खर्च केले. तो सुलतान 15वी धाव खर्च करता. मोठा फटको अभिच्या बॅटमधून, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातसून सुटलेलो झेल. पहिलो रन्स पूर्ण झालो. ज्या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकलो असतो अशा जागेवर सुटलेलो झेल. लाखाचे खाक आणि अभिजित दुधेक पडला भोक. 16 धाव संख्या, 75 रन्साचो पाठलाग. सुलतानची वेगवान गोलंदाजी बघून सुलतानच्या गोलंदाजीवर विकेट न देता सिंगल डबल चालू ठेवले तरी खूप फायद्याचा व्यवहार होऊ शकता. आणि कव्हर्स सीमारेषा बघ काका, पॉइंट नाही, कव्हर्स नाही, लॉंग ऑफ नाही, म्हणजे गोलंदाजांचा किती विश्वास आपल्या गोलंदाजीवर. वेगवान चेंडू, परत एकदा भरकाटलेलो चेंडू. मालवणीत सांगायचा जर झाला तर बघता भजी, मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. पण बादल थोडंसं कंट्रोल निश्चितपणे करावं लागेल दिशेच्या दृष्टीनं, नाहीतर 72 धावा जर तुम्ही वाईटच्या स्वरूपात दिलात तर फलंदाजीला काहीच करावं लागणार नाही. 17 धाव संख्या. मोठा फटको मारण्याचा गणेशचा प्रयत्न. परत एकदा बॅटची बाहेरील कड घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रात. फक्त 1 रन्स आणि 1 रन्सानिशी धाव संख्या 18 रन्सावर. फक्त एकच बदल प्लस पॉइंट आहे तो वेंगुर्ला संघाकडे, की अजून एकही खेळाडू बाद झाला नाही. पण खऱ्या अर्थानं अपोजिट संघ सुद्धा काही ज्याप्रमाणे पत्त्यानं खेळतो आपण बदल, त्यावेळी एक्का राजा राणी हे आपण बाजूला ठेवतो, कारण अंतिम क्षणी त्याचा वापर करतो. तशा प्रकारचे अजून मुख्य गोलंदाजी बाकी आहे असं माझं मत आहे. अगदी बरोबर काका, मुख्य गोलंदाजी बाकी असा आणि तशीच रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाची मुख्य फलंदाजी सुद्धा अजून बाकी असा. आणि माझो सगळ्यात लाडको फलंदाज अजून खेळाक येणं बाकी असा, राजन केरकर, ज्याचं नाव असा DK म्हणून जो ओळखलो जाता. असो फलंदाज जोपर्यंत रोहित स्पोर्ट संघाकडे असा तोपर्यंत नक्कीच संधी वेंगुर्ला संघाकडे. अभि साळगावकर साठी वेगवान चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, फुल टॉस वाटा होतो तो यॉर्कर करून घेतल्या. यॉर्कर चेंडू ज्याका इंग्रजीत म्हटलं जाता, मालवणीत सांगायचा जर झाला तर मुकरी लाईनचा चेंडू. मुकरी लाईन तुझं जे आणखी आवडतं उदाहरण आहे की पावडर लायपर्यंत बाजार लागतो, तसं होऊ नये एवढीच फक्त अपेक्षा. अगदी माका खात्री असा पावडर लायसर बाजार उलगाचो नाही, कारण सगळी गणिता ज्याच्या डोक्यात फिट असतात असो संघाचो ब्रेन सुधीर पालियेकर मैदानाच्या बाहेर योग्य सूचना योग्य वेळी नक्कीच देतलो. फुल टॉस चेंडू, परत एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू. काका, यॉर्कर लाईनला मालवणीत मुकरी लाईन म्हटलं जातं. मुकरी म्हणजे काय तर काजीचे खेळ लहानपणी सगळे खेळलेले असलेले. त्या काजीच्या खेळात ढेप्याची काज म्हणा, मुकरी नेम म्हणा, हे शब्द सगळ्यांच्या कानावरसून गेले. दुर्दैव असा की आता काजी खेळण्याचे दिवस ह्या पोरांकडे रवले नाही, कारण मोबाईलमध्ये सगळे इतके बिझी झाले की झाडावरचे आंबे सुद्धा ह्या पोरांची वाट बघून आता स्वतः कोसळाक लागले. 19 धाव संख्या. स्वीपचा फटको गणेश कुबलचो, मिड विकेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण.
एक रन तर नक्कीच मिळतो. एका रनसानीची धावसंख्येत थोडस बदल. 20 धावसंख्या. तिसरा षटक प्रगतीपथावर आणि सुलतान खान आपल्या नावारूपाक साजेश गोलंदाजी निशी षटकाची सांगता करता 3 षटकांचा खेळ संपलो. धावसंख्या 20 रन्सावर येऊन थांबली. 30 बॉल शिल्लक, 55 रन्साची गरज. सुलतान आपल्या 2 षटकामध्ये 10 धावा देतोय, परंतु त्यातल्या 5 धावा या तब्बल वाईडच्या स्वरूपात आहेत. म्हणजे सुरेख गोलंदाजी असंच म्हणावं लागेल, कारण बॅट हलवायला दिलेले नाही. खरोखरच नावारूपाक साजेशी कामगिरी सुलतानची. सुलतानी गोलंदाजी म्हणजे काय असता सुलतानने प्रात्यक्षिक मैदानावर दाखवला. 3 षटकांचा खेळ संपलो आणि बघूया गोलंदाजीचा भार परत एकदा कोणाच्या खांद्यावर. परत एकदा संघाचो कर्णधार, संघाचो तारणहार, संघाचो ब्रेन समजलो जाणारो संदेश पार्टे बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक दुसरा, संघातर्फे 4था षटक घेऊन उरलेल्या 30 चेंडूत 55 रन्साची गरज. आणि आता मात्र 11चा रन रेट ठेवणं गरजेचा. आणि इथपासून सामना जिंकण्यासाठी थोडेसे हात नक्कीच खोलूचे लागतले. पावडर लायसर बाजार उलागलो ह्या म्हणीची नक्कीच तुमका आता आठवण करून देऊची लागतली. 30 बॉल शिल्लक, 55 रन्साची गरज. गणेश कुबलसाठी पहिलो चेंडू संदेश पार्टेचो. परत एकदा वेगवान चेंडू. गणेश कुबलला चकवून चेंडू, विकेट किपरला चकवून चेंडू. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने फक्त एका रनसानिशी. धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या 21 रन्सावर. 21 धावसंख्या आणि संदेश बॉलिंग मार्कवर. संदेश पार्टे, अभिजित दुधे आणि सुलतान खान ह्या 3 गोलंदाजांच्या ओव्हरवर खूप काही डिपेंड ह्या सामन्याची गणिता. अगदी तसाच सुधीर पालियेकर, सँडी कुंडेकर, राजन केरकर आणि गणेश कुबलच्या बॅटिंगवर सगळी गणित अवलंबून रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाची. 21 धावसंख्या. फुलटॉस चेंडू, मोठो फटको, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि परत एकदा सुटलेलो झेल. साधा सोपा झेल होतो गणेश कुबलचो. लॉलीपॉप झेल मिड ऑन क्षेत्ररक्षक सोडताना. पहिल्यांदा अभिजित दुधेन केलेला गचा क्षेत्ररक्षण आणि आता लॉंग ऑन क्षेत्ररक्षकांनी सोडलेलो साधो सोपो झेल. आणि गणेश कुबलचो झेल सोडणं म्हणजे मालवणीत देव देता आणि देवचार पाठ घेता. खरंच निश्चितपणे सामना फिरवण्याची क्षमता असणारा फलंदाज गणेश कुबल. खरं तर बादल, तू, मी किंवा हे सगळे खेळाडू ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण इथपर्यंत आहोत त्या सर्व प्रेक्षकांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. बघ, भर उन्हामध्ये किती प्रेक्षक उभे राहून मॅच बघतायत, किती गुंग झाले त्या मॅच मध्ये. निश्चितपणे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, त्यांना मानाचा मुद्रा. ही तर एकदम लाखातली गोष्ट काका. अभि साळगावकर स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अभिच्या नावाचा कलाम लागला. पहिलो फलंदाज गारद रनआउटच्या स्वरूपात. पहिला कलाम, पहिलो खेळाडू बाद, पहिली लागलेली पनवती आणि पहिली लागलेली गळती अभि साळगावकरच्या नावाची. 22 धावसंख्येवर पहिलो गडी गारद. डीजे कडसून या रावजी, बसा भाऊजी, जे जे मान्यवर उपस्थित असत सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. अर्थात सगळ्यांका बसाक देण्या एवढी आसन व्यवस्था नाही असा, पण खरोखरच जा प्रेम तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर केला त्यासाठी तुमचे खूप खूप लाख लाख आभार असत. आणि ह्या तळवड्या गेटचा वैशिष्ट्य असा, नेमळे, कोनापाल, तुळस, मातोंड, होडाडा, मळगाव या दशक्रोशीतल्या प्रत्येक गावातल्या माणसाक संध्याकाळी जर आपण तळवड्या गेटवर गेलो नाही तर काहीतरी आयुष्यातला चुकला असा वाटत राहता. या तळवड्या गेटचा वैशिष्ट्य. आणि तळवड्या गेटवर इल्यानंतर ज्या माणसाची आवर्जून आठवण येता ता नाव म्हणजे प्रकाश परबांचा. प्रकाशदादांची आठवण सुद्धा तळवड्या गेटवर अगदी आवर्जून येता. आणि त्याच तळवड्या गेटवर चालू असलेली ही स्पर्धा, देखणी स्पर्धा, आणि सगळ्या प्रेक्षकांचा मनापासून स्वागत.
मैदानावर गणेश कुबलची साथ देण्यासाठी गणेश कुबलचो राईट हँड लेफ्ट हँड सँडी कुंडेकर 3 अर्धशतक आजपर्यंत ज्याच्या नावावर असत सलग 6 षटकार मारण्याचा पराक्रम ज्यांनी आजपर्यंत 2 वेळा केलो असो सँडी कुंडेकर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन मोठो फटको मारण्याचा गणेश कुबलचो प्रयत्न परत एकदा बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन आणि आज गणेश कुबलचे बरेच फटके त्या दिशेन गेले आणि ह्या फटक्यांसाठी गणेश कुबल कधीही प्रसिद्ध नाही होतो कारण लॉंग ऑन मिड ऑन आणि मिड विकेट वरसून फटके मारण्यात जो माहीर समजलो जाता बादल फक्त याला नेमकं कारण असं आहे की चेंडू वेगवान चेंडू आणि शॉर्ट पिच पद्धतीची वेगवान गोलंदाजी चेंडू बॅटला येऊन चेंडू आदळतोय तुझी बॅट चेंडूवर जात नाही तर चेंडू बॅटला येऊन आदळतोय 23 धावसंख्या आणि संदेश पार्टे अश्विनची आठवण करून देता अश्विनची आठवण करून देणार पण अश्विन पेक्षा खेळाडू वृत्ती संदेशने दाखवली फुल टॉस चेंडू होतो मोठो फटको क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात येऊन चेंडू पडलो आणि कोण म्हणता क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूवर विकेट मिळतात खराब आणि फुल टॉस चेंडूवर सुद्धा विकेट ती सुद्धा सँडी कुंडेकरची दुसरा फलंदाज गारद संघाची धावसंख्या 23 असताना सँडी कुंडेकरच्या फलंदाजीबाबत सांगायचा झाला तर अवनू काय नाही गुदस्ता बरा होता मालवणी मुलखातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडात असलेलं हे वाक्य अवनू काय नाही गुदस्ता बरा होता तशीच सँडी कुंडेकर यावर्षी तू वाटतं तुझे काळजी नाही असं तसं वाटतं यावर्षी खरीच परिस्थिती तशी आहे मात्र बादल अवनू काय नाही गुदस्ताच बरा होता दुर्दैव असा काका यंदा पीक बरा असा पण यंदा दर बरो नाही असा दरामुळे सगळे शेतकरी अडकलेत आणि खरोखरच काजूसाठी चांगलं दर मिळायचो अशीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना राजन केरकर उर्फ डीके नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि संघाची धावसंख्या 23 वर गणेश कुबलचा स्वीपचा फटको मिड विकेटच्या दिशेन मिड विकेट क्षेत्ररक्षक येता फील्ड करता फक्त 1 रन्स आणि 1 रनचा निश्चित धावसंख्येत बदल धावसंख्या 2 डझन 24 रन्सावर काजीवरसून काका आठवला 2G गेला 3G इला 3G गेला 4G इला 4G गेला 5G इला सगळे जी येतले जातले पण काजीचं सीझन कायम रवतलो म्हणूनच म्हटलं जाता ज्याच्या हातात गका तेकाच गावतली काजीची फका खरंच बादल सुरेख विवेचन आहे परंतु खरं तर काजूला जो फिक्स दर पाहिजे किमान दर 24 धावा 2 बाद 24 51 धावांची गरज 24 चेंडू 51 धावा असं विजयाचं समीकरण अजूनही शिल्लक आहे परंतु बादल बऱ्याचदा जी काय शासकीय जी काय लोकप्रतिनिधींची जी इच्छाशक्ती आहे ती कमी पडते असं म्हणायला हरकत नाही गेल्या वर्षी 140 असा काजूचा दर होता पण यावर्षी त्या बाबतीत भांडताना कोण दिसत नाही कारण नेमकं इलेक्शन लागले त्यामुळे शेतकऱ्यांकडे बघायला कोणाला वेळ नाहीये सध्या तरी नाही काका माझा मत असा जो अभ्यास मी केले काजूच्या व्यापाराचो काजूच्या पाकिटावर लिहून देव होया की ह्यो काजू सिंधुदुर्गातलो असा त्यानंतर बघा सिंधुदुर्गाच्या काजू कसो दर येतलो दुर्दैव असा आफ्रिकेतलो काजू येता आणि सिंधुदुर्गाच्या नावावर खपवलं जाता फक्त पिठूळ असलेलो काजू फक्त काजू म्हणून लोक खातात आणि त्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाचा काजू बदनाम होता सिंधुदुर्गाच्या काजूवर सिंधुदुर्गाचा काजू असा नाव येऊ होया आणि त्यानंतर बघायचो एक ब्रँड तयार होतलो सिंधुदुर्गाच्या काजूचो सन्माननीय संतोषजी गावडे साहेब माजी सरपंच पेंडूर यांचं आगमन होतं त्यांचं मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आहे काका संदेश गावडेंची वाटच बघी होतय संतोष गावडेंची कारण 2 प्रीमियर लीग मी बघलोय आणि त्याच्यात जेवढा बोलाचा तेवढा थोडा एक म्हणजे पेंडूर प्रीमियर लीग ज्याचा संतोष गावडेंनी आयोजन केला सुंदर प्रीमियर लीग पेंडूर प्रीमियर लीग आणि काल जी आमरड प्रीमियर लीग सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली अशा प्रकारचा फास्ट क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय गणेश कुबल सारखा गुणवान खेळाडू अभिजित दुबे सारख्या एका नावा असलेल्या महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर षटकार आणतोय यासारखी अभिमानाची गोष्ट निश्चितपणे त्याच्या आणि खरोखरच काका माझ्यासाठी तर खूप अभिमानाची गोष्ट कारण गणेशचा कौतुक खूप केला आणि गणेश नावारूपाक साजेशी कामगिरी करताना तुळस सरपंच शंकर घारे यांच्याकडून आपल्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आहे शंकर घारे तुमच्याबद्दल थोड्या वेळाने बोलूया
36 धावसंख्या, फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने आणि परत एकदा गणेश कुबलचं सुटलेलो झेल चेंडू आखांड्याच्या पैलाडी चौकारासाठी. आज गणेश कुबल येताना कोणाचा तोंड बघून इलो, कदाचित अमरत्वाचा वरदान घेऊन इलो. फुलटॉस चेंडू झेल घेण्याची संधी, कॅच सुटला चेंडू चौकारासाठी. म्हणजे बैल गेलो तो गेलो, जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. निश्चितपणे. आणि मगाशी त्याचा सुटलेला झेल, मी मगाशी तुला म्हटलेलं या संपूर्ण या सामन्यावर तो सुटलेला झेल निश्चितपणे आपलं काही ना काहीतरी वेगळे पण दाखवून देईल. आणि गणेश कुबलचा सुटलेला झेल निश्चितपणे सामन्याचा रंग पालटेल अशी परिस्थिती दिसते इथे. आणि गणेश कुबलचा वैशिष्ट्य असा, चांगल्या गोलंदाजाविरुद्ध चांगल्या संघाविरुद्ध त्याची कामगिरी अगदी वाखाणण्याजोगी होता. आणि अभिजित दुधे नगर एक्सप्रेस ज्याचा रनअप बघा, शोएब अख्तरचा रनअप होता 22-23 पावलांचा. अगदी त्या रनअपची आठवण करून देणारा रनअप नगर एक्सप्रेस अभिजित दुधे बॉलिंग मार्कवर. 34 धावसंख्या, गणेश कुबल आग खाता आणि इंगळे ओकता. आखू टप्प्याचा चेंडू, मोठं फटको, झेल होऊ शकता, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. आणि आता मात्र गणेश कुबलची खेळी समाप्त. आणि गणेश कुबल बाद झाल्यानंतर जल्लोष बघूक मिळालो दाळकर पूर्वी देवी संघाच्या सगळ्या पाठीराख्यांचो. पण जाता जाता गणेशने आपली कामगिरी चोख बजावली. चौकार षटकारांची आतषबाजी, जीवदानाचा फायदो आणि गणेश कुबलची जागा घेण्यासाठी मैदानात पावला टाकताना संघाचो ब्रेन, संघाचो तारणहार सुधीर पालियेकर मैदानाच्या दिशेने. गणेश कुबलचा कौतुक केला, त्यांनी सिद्ध केला. आणि ह्या 2 खेळाडूंचा कौतुक करूचा तितक्या थोडा. राजन केरकर उर्फ डीके नमसवाडी प्रीमियर लीग मध्ये सलग 2 अर्धशतकांनिशी एका प्रीमियर मध्ये 237 रन्साचो रतीब ज्यांनी घातलो. कुडा हायस्कूलच्या मैदानावर 12 चेंडूत 28 रन्साची गरज असताना 4 चेंडूत ज्यांनी सामनो संपवलं सलग 4 षटकार मारून. असो राजन केरकर उर्फ डीके नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने, ज्यांनी सातारडा प्रीमियर लीग मध्ये सातारड्याच्या स्पर्धेत 1 लाखाच्या स्पर्धेत अतिशय सुंदर कामगिरी केली, तो राजन केरकर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने सुधीर पालियेकर. तुझे आवडते मित्र अतुल तुळसकर आणि त्यांचे सर्व सहकारी बंटी परब, गोट्या परब यांचं आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण पुन्हा एकदा 19, 20 आणि 21 तारीखला एकत्र असणार आहोत. बंड्या पेडणेकर वजराट यांच्याकडून बादल चौधरी यांच्यासाठी 200 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. थँक्यू बंड्या पेडणेकर साहेब, तुमचे खूप खूप आभार. तुमका सुद्धा शेराक 1.25 शेर आणि 5-25 परमेश्वरान मिळवून देऊन दे. शंकर घारेंकडसून बक्षीस मिळवणं ही खूप नशिबाची गोष्ट असा. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो सगळ्यात माझो लाडको समालोचक, जे काय एक परमेश्वराची देणगी होती समालोचनाची, इतको सुंदर आवाज शंकरला मिळालो. पण शंकरने समालोचन सोडले म्हणून तुझ्या माझ्यासारख्यांचा फावला. खराब चेंडू, आखो टप्प्याचो एवढो खराब चेंडू अभिजित दुधेचो सुधीर पालियेकरला 2 रन्स मिळाले. आणि ह्या चेंडूचा वर्णन, पतंग उडवताना जर पतंगाचो तोल बांधताना चुकलो तर जसं पतंग नाक आपटता तसोच नाक आपटलेलो चेंडू 2 रन्स देऊन गेलो. ह्या 2 रन्सांनी धावसंख्येत बदल, 36 धावसंख्या, 75 रन्साचो पाठलाग. आणि शंकर घारे खरोखरच तुम्ही समालोचनाक एक वलय प्राप्त करून दिलात. शंकर घारे, विजय बागायतकर, अशोक नाईक आणि समीर पांढरे या चौघांचा समालोचन ज्यांनी ज्यांनी ऐकलं असतात ते सगळे जण भाग्यवान आणि मी एक त्यापैकीच असे. आखो टप्प्याचो खराब चेंडू, फाईन लेगच्या दिशेने मारलेलो फटको, फक्त 1 रन्स. धावसंख्या 37 रन्सावर, 37 धावसंख्या, 75 रन्साचो पाठलाग. आणि उरलेल्या 20 चेंडूमध्ये 38 रन्साची गरज, 20 चेंडू आणि 38 रन्साची गरज. आणि काका मी स्वतः खूप भाग्यवान समजतोय, कारण समीर पांढरे, शंकर घारे आणि अशोक नाईक सारख्या दिग्गज समालोचकांचा माका मार्गदर्शन मिळता. मालवणच्या स्पर्धेत माझा खूप कौतुक झाला, पण आदल्या दिवशी माझे चुका माका अशोक नाईकांनी सांगितले आणि ते चुका दुसऱ्या दिवशी मी दुरुस्त केले आणि त्यामुळे माझा कौतुक झाला. आणि त्यामागचा खरा कौतुक अशोक नाईकांचा होया. अशोक नाईक आणि समीर पांढरे, खरोखरच तुम्ही आज स्पर्धेत नाही असत पण तुमची उणीव हैसर भासता. त्यांच्या पाठोपाठ राजा सामन, जय भोसले, कृष्णा देवजी ह्या समालोचकांनी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर समालोचन क्षेत्रात खूप चांगली कामगिरी केली.
20 बॉल रवले आणि अजूनही काही रन्सांची गरज असाच. राजन केरकरचा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. अभिजित दुधेन आता मात्र टाकलेलो स्लोअर वन चेंडू. स्लोअर वन इंग्रजीत, चेंज ऑफ पेस इंग्रजीत, गती परिवर्तन हिंदीत. मालवणीत सांगायचा जर झाला तर रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. सदतीस धावसंख्या. परत एकदा अभिजित दुधे बॉलिंग मार्कवर. राजन केरकर तुझा कौतुक केला, त्या कौतुकाक साजेशे 2 तरी पाठभर वळ तुझ्याकडसून बघूची अशी तुझ्या पाठीराख्यांकडसून अपेक्षा. आणि ह्यो घ्या तो पाठभर वळ ज्या फटक्याची तुम्ही वाट बघी होतात. राजन केरकरचा कौतुक करताना कुडाळच्या ग्राउंडवर माका लोकांनी येड्यात काढलेलो. 12 बॉलात 28 रन. मी म्हटलेलं एका ओव्हरीत सामना संपवणारा फलंदाज येता तेव्हा प्रेक्षकांनी माका येड्यात काढलो. पण राजन केरकरने नाव कुडाळच्या मैदानावर सिद्ध केला. तो राजन केरकर इतक्या लांबवर चेंडू मारल्यान जो खेळाडू चेंडू आणूक जातलो तो माका वाटणार नाही स्वतःच्या पायावर चलत येत. मोटरसायकल पाठवीचे लागत आणि माका वाटणार नाही तो चेंडू आणूक खेळाडू जायत. ह्या षटकारानिशी धावसंख्येत बदल आणि धावसंख्या 43 रन्सावर. 18 बॉल शिल्लक आणि 32 रन्साची गरज. 18 बॉल 32 रन. राजन केरकर हळूहळू वाहत्या गंगेत हात धुवून घेताना. बॅट्समन 40 पॉवर प्लेची खुणा किशोर भगत साहेबांकडून. भरवाच्या बैलाक टोनगो अशा प्रकारची परिस्थिती. बादल अत्यंत नावाजलेला गोलंदाज ज्याच्यावर खऱ्या अर्थानं गणेश कुबल आणि राजन डीके आक्रमण करतायत आणि मुख्य गोलंदाजाला नेस्त नाबूद करायचा प्रयत्न. मला वाटतं ही एक वेगळी रणनीती वेंगुर्ला संघाकडून आपल्याला बघायला मिळते. अभिजित दुधेच्या ओव्हरीत खर्च झाले 19 रन. 19 रन अभिजितच्या ओव्हरीत आणि गणेश कुबलच्या पाठोपाठ वाहत्या गंगेत राजन केरकरने हात धुतले. स्ट्रायकर यांच्या दिशेने सुधीर पालियेकर. सुधीर पालियेकर असो खेळाडू सलग 2 अर्धशतका मारण्याचा पराक्रम ज्याच्या नावावर असा. सातार्ड्याच्या मैदानावर 1 अर्धशतक त्याचा बघितला. कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर, कुडाळ हायस्कूलच्या मैदानाच्या बाहेर बॅडमिंटन हॉलच्या छप्परावर सलग 4 षटकार त्यांनी मारले. असो सुधीर पालियेकर. देवगड आनंदवाडीच्या चषकामध्ये 3 चेंडूत 5 रन्सांची गरज असताना षटकार मारून ज्यांनी सामना संपवलो असो सुधीर पालियेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. आणि 2 पिढी कॉमेंटेटरांचे ऐकले, त्यानंतर 3री पिढी कॉमेंटेटरांची आणि त्यामध्ये नाव घेतलं जातं काका सावंत असत, नितीन नाईक असत, भूषण नाईक असा, काका सावंत असत, योगेश परब असत, महेंद्र बिबवणेकर असत, अक्षय धुरी असत, प्रवीण कौटणकर असत, सचिन सावंत असत आणि त्यांच्या बरोबर ह्या मोठ्या तुमच्यासारख्या मोठ्या कॉमेंटेटरांच्या पत्रावळी बरोबर माझं सुद्धा द्रोण. 3 ओव्हरींचा खेळ शिल्लक. नाही साधारण बादल शालजोडीत ज्याला म्हणतात तशा प्रकारचे टोमणे मारू नको. म्हणजे ऍक्च्युली या स्पर्धेचा सन्मान वाढवण्यासाठी तू इथे उपस्थित आहेस. तुझं खरंच मनपूर्वक आभार. आपण सामन्याकडे पुन्हा येतो. अत्यंत रोमहर्षक सामना. आता मात्र सामना विजयाचा उंबरठा दिसतोय मला वाटतं वेंगुर्ला संघाला. संपूर्ण स्पर्धेची जी बाउंड्री लाईन सजवलेली आहे बादल, तुला आणखी वेगळे पण दिसत असेल. मागच्या स्पर्धेला तू होतास. ही संपूर्ण बाउंड्री लाईन हे जे आपल्याला हे दिसत आहेत बाउंड्री लाईनला लावलेले ते आमचे शैलेश मालवणकर सर यांनी पुरस्कृत केलेलं. ही संपूर्ण बाउंड्री लाईनची सजावट जे बॉक्स जे दिलेले दिसत आहेत त्रिकोणी ते शैलेश मालवणकर आमचे मित्र यांनी पुरस्कृत केलेले आहेत. शैलेश मालवणकर खरोखर तुमचे आभार असतात कारण बाउंड्री रोप इतकं सुंदर सजवलात. खेळाडूंका प्रेक्षकांका आणि पंचांका सुद्धा बाउंड्री रोप अगदी सहज दिसता. सोडून दिलेलो चेंडू पंचांचो इशारो वाईड चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या चौक्याचो डबल गेम 44 रन. 44 धावसंख्या 75 रन्साचो पाठलाग आणि सुधीर पालियेकर 18 बॉल शिल्लक 31 रन्साची गरज. 18 बॉल आणि 31 रन. माका खात्री आहे सुधीर पालियेकर आणि राजन केरकर जर शेवटपर्यंत नुसते जरी खेळले तरी सामना जिंकवून देण्याची प्रचंड क्षमता ह्या दोघांच्या बॅटमध्ये. बॉलिंग मार्कवर शुभम तयार. वैयक्तिक पहिल्या सांघिक 6व्या षटकातलो पहिलो चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अतिशय सुंदर. परत एकदा स्लोअर वन चेंडू उजव्या वेस्टीच्या बाहेर चेंडूचा टप्पो. सुधीर पालियेकर लेग स्पिन साठी खेळण्याचा सुधीरचा प्रयत्न पण चेंडू त्याच्यासाठी अप स्पिन होताना बाहेरच्या दिशेने गेलो. चेंडू रवलो मेडन. धावसंख्या 44 वर स्थिरावली. 75 रन्साचा पाठलाग आणि शुभम अतिशय सुंदर सुरुवात गोलंदाजीची.
आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मोठो फटको सुधीर पालियेकरचो घोषित क्षेत्रात चेंडू गेलो 2 रन्सासाठी मोठो फटको सुधीर पालियेकरचो आवाज तर खूप मोठो येलो रन फक्त 2 म्हणजे लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती पण 2 रन सुद्धा खूप महत्वाचे कारण आता रन शिल्लक असत ते 16 बॉल शिल्लक आणि 29 रन्साची गरज शुभम बॉलिंग मार्कवर धाव संख्या 46 रन्सावर सन्माननीय बाळू परब साहेब ज्यांनी प्रत्येक सामन्याचा सामनावीर ट्रॉफी पुरस्कृत केली त्यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे बाळू परब साहेब व्यासपीठावर या 1 रन सुधीर पालियेकर साठी सर्व जे तरुण युवा आहेत कृपा करून आपण खालून मॅचचा आनंद घेऊ शकता कारण आपल्याला ज्येष्ठांना इथं आपलं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आहे पॅव्हलियन मध्ये कृपा करून जी बाकीची मुलं आहेत तरुण मुलं आहेत कृपा करून आपण खाली जाऊन सामन्याचा आनंद घ्या इतर प्रेक्षकांसोबत थोडक्यात काका स्टेजवर जे कोण निमे असत जे कोण निमे असत चांगली बायको जर तुमका मिळायची अशी इच्छा तर खाली जाऊन बसा आणि जे जेवणकारी असत त्यांना सगळे खुर्च्या रिकामी करून द्यावा पटकन उठले या उठलेच ते कारण एक वेळ घरात उपाशी राहिलो तरी चलात पण बायको देखणी होई सगळ्यांची इच्छा असता मोठो फटको राजन केरकरचो आकांड्याच्या पैलाडी अब्दागिराच्या पैलाडी राजन केरकरचो पाठभर वड शुभमच्या पाठीवर आणि ह्या षटकारांची धाव संख्या 53 रन्सावर 53 धाव संख्या 22 रन्साची गरज 14 बॉल शिल्लक 22 रन्साची गरज राजन केरकर आग खाता आणि इंगळे ओकता 14 बॉल शिल्लक 22 रन्साची गरज धाव संख्या 53 रन्सावर परत एकदा स्वीपचा फटको मारण्याचा प्रयत्न आणि राजन केरकरचा स्ट्रॉंग एरिया असा स्क्वेअर लेग म्हणा फाईन लेग म्हणा मिड विकेट म्हणा राजनच्या बॅटला जर चेंडू लागलो तर एकावर एक असे 11 खेळाडू जरी उभे केलात तरी त्यांच्या कपडावरसून चेंडू मारण्याची क्षमता असणारा फलंदाज राजन केरकर स्ट्रायकर यांच्या दिशेने 13 बॉल रवले 22 रन्साची गरज ह्या ओव्हरीची भैरवी घालणारा चेंडू घेऊन शुभम वाईड चेंडू अवांतरच्या स्वरूपात 1 रन 1 रनचा धाव संख्येत बदल धाव संख्या 54 रन्सावर शुभम बॉलिंग मार्कवर वेगवान चेंडू शुभमचे बघूक मिळतात धाव संख्या 54 13 बॉल शिल्लक 21 रन्साची गरज 13 बॉल 21 रन राजन केरकर स्ट्रायकर यांच्या दिशेने ह्या चेंडूवर खूप काय अवलंबून ह्या चेंडूवर किती रन येतले ह्याच्यावर सगळी गणित अवलंबून मोठो फटको मारण्याचा परत एकदा प्रयत्न हुकलो चेंडू रवलो मेडन 6व्या ओव्हरीचा खेळ संपलो 6 षटकांचा खेळ संपलो धाव संख्या 53 रन्सावर 54 रन्सावर माफ करा 21 रन्साची गरज आणि शिल्लक चेंडू 12 बॉल आणि 21 रन काका काल झाली आमच्या म्हापणची जत्रेत जर पोरगा आपल्या लहान मुलांका खेळणी घेऊ गेलो तर मुला काय घेतात मुलगो जर असलो तर काय घेता आणि मुली असली तर काय घेता साहजिक असा मुलगो जर असलो तर गाडी घेतलो आणि मुली जर असली तर बाहुली घेतली पण ही आवड मोठी झाल्यानंतर कशी बदलता मोठी झाल्यानंतर मुली का होयो असता कारवालो नवरो आणि मुलग्यांका होई असता बावलेसारखी बायको म्हणजे आवडी सुद्धा वयानुसार बदलतात दुसरी सेमीफायनल चालू होतली जे कोण नाणेफेकीसाठी मान्यवर असत त्यांची नावा सुद्धा जाहीर होतली फ्रेंडशिप चेनवण आणि देसी बॉईज होडावडे संघाचे कर्णधार तुम्ही नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर या फ्रेंडशिप चेनवण आणि देसी बॉईज होडावडे 12 चेंडूंचो 1 डझनाचो खेळ शिल्लक आणि जिंकाक अजून होय ते 21 रन 12 बॉल आणि 21 रन सुधीर पालियेकर आणि राजन केरकर मैदानाच्या मधोमध ठाण मांडून बसलेले संघाच्या कर्णधारांनी यायचे आणि बाळू परब यांना विनंती असेल नाणेफेक करून घ्या बाळू परब साहेब आपण नाणेफेक करून घ्या अभिजित दुधे परत एकदा बॉलिंग मार्कवर ज्या अभिजितने ह्या पूर्वीच्या षटकात तब्बल 19 रन्स खर्च केले तो अभिजित बॉलिंग मार्कवर आणि ह्या ओव्हरचा मॅचचा वैशिष्ट्य तब्बल 1.5 तास ह्यो सामना चालू असा अजून एक सेमी आणि अजून एक फायनल बाकी सुधीर पालियेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने 12 बॉल शिल्लक 21 रन्साची गरज आणि अभिजित दुधे नगर एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर
सुधीर पालियेकर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण ह्या प्रयत्नात बॅटची बाहेरील कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात, मालवणीत पेलून दिलेलो फटको आणि सुधीर पालियेकरच्या नावाचा लागला कलाम. पण सुधीर पालियेकर बाद झाल्यानंतर त्याला साथ देण्यासाठी दोन राजा मैदानावर, जसे फ्रेंडशिप चेनवण संघात दाजीचो डबल गेम, तसं रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघात राजाचो डबल गेम, राजा नाटेकर आणि राजा केरकर. 11 बॉल शिल्लक आणि 21 रन्साची गरज. राजा नाटेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन, राजन केरकर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन, आणि गरज असा राजन केरकरकडे स्ट्राईक येण्याची. अभिजित दुधे 17 ते 18 पावलांच्या लांबलचक रनअप सह आपल्या बॉलिंग मार्कवर लेफ्ट हँड राऊंड विकेट प्रकारची गोलंदाजी. आपल्या नावारूपाक साजेशी सुरुवात. आणि राजा नाटेकर हे सुद्धा एक गुणवान खेळाडू सावंतवाडी तालुक्याचो, ज्यांनी टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटवर आपला विशेष नावलौकिक सिद्ध केलो. मडगावचे 2 सुपुत्र, एक शेखर राऊळ आणि दुसरं राजा नाटेकर, ज्यांनी टेनिस, त्याचबरोबर रंजन केणी ह्या सुद्धा नाव खूप आदरान घेतलं जातं. आणि ह्या तिरकुटापैकी एक राजा नाटेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने आज रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडून उरलेल्या 11 बॉलमध्ये 21 रन्साची गरज. आणि अभिजित दुधे बॉलिंग मार्कवर 11 बॉल 21 रन. राजा नाटेकरला मारूचो लगात एक तरी षटकार ह्या ओव्हरीत सामनो जिंकायचो असत तर. फुलटॉस चेंडू कव्हर्सच्या दिशेन, सुलतान चेंडूच्या मागे, सुंदर क्षेत्ररक्षण सुलतानचा, आपल्या नावारूपाक साजेसा क्षेत्ररक्षण. 1 रन्सानिशी धावसंख्येत बदल, धावसंख्या 5क्याचो डबल गेम. 5क्याचो डबल गेम आरोंद्यात म्हटलंय, थै येऊन एकान सांगल्यान कोणाचं तरी नाव पंचम असा, वेंगुर्ल्यात कोणीतरी सांगला कोणाचं नाव हुली असा. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं. नाणेफेकीसाठी देसी बॉईज वर्सेस फ्रेंडशिप चेनवण दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. जॉनी फर्नांडिस आणि देसी बॉईज संघाचा कर्णधार संकेत. सुंदर चेंडू अभिजित दुधेचो. ह्यो चेंडू राजन केरकर साठी पर्वणी होतो. फुलटॉस चेंडू होतो. राजनच्या बॅटला जर चेंडू लागलो असतो तर नक्कीच आखांड्याच्या पार गेलो असतो, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. उरलेला काम विकेट किपर संदेश पार्टेन पूर्ण केला. नशीबवान रवलो, स्टंपच्या अगदी जवळसून चेंडू गेलो. चेंडू रवलो मेडन 55 रन्सावर, अजूनही 20 रन्साची गरज. दोन्ही कर्णधार एकामेकाच्या खांद्यात हात घालून येतात, यासारखी आणखी चांगली गोष्ट क्रिकेटच्या दृष्टीने काय असतली. पण ते मनात ठरवून येतात एकामेकाची कशी बॉलिंग मारायची. नशीब बॉलिंग शब्द बोलला, बॉलिंगच मनाचा होता. तुझ्या मनात काय होता माका माहिती नाही, ज्याच्या मनात पाप ते का पोरा होती आपोआप. आणखी हा कलाम लागला राजन केरकरच्या नावाचा. 5वा फलंदाज गारद. संघाची धावसंख्या 55 असताना 20 रन्साची अजूनही गरज. आणि आता मात्र सामनो हळूहळू निसाटताना दिसता. चमत्काराची अपेक्षा रोहन कुंभार आणि राजा नाटेकर कडून. नाणेफेक प्रफुल्ल परब साहेबांच्या शुभ हस्ते. फ्रेंडशिप चेनवण आणि देसी बॉईज होडावडे या 2 संघांच्या दरम्यान 6 षटकांचा सामनो. आणि नाणेफेक जिंकली जॉनी येस बट्टा. जॉन फर्नांडिस फ्रेंडशिप चेनवण संघासाठी नाणेफेक जिंकता. देसी बॉईज होडावडे संघ तयार राहा. दोनही खेळाडूंका सूचना, आपापल्या खेळाडूंवर शेंदूर मारून घ्या. शेंदूर मारणं म्हणजे काय असतं, आपलो शेतकरी आपल्या घरातल्या पोरासारखं आपलं पाडो बाळगता आणि झुजीक जेव्हा पाडो पाठवलं जातं तेव्हा त्याच्यावर शेंदूर मारलो जाता. ह्यो खेळ सुद्धा फक्त कोकणी मुलकात आढळतलो. मोठो फटको मारण्याचो रोहन कुंभारचो प्रयत्न. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू रवलो मेडन. धावसंख्या 55 वर येऊन थांबली आणि काका 55 वर धावसंख्या थांबली. काय वाळून भरलेलो डंपर रुतलो ह्या कळणार नाही. जेव्हा वाळूचं डंपर एखाद्या जागेवर रुपता तेव्हा टोचन आणूचा लागता. आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाक जर हैसून बाहेर काढूचा असत तर एका खेळाडूक टोचनची कामगिरी करूची लागतली. निश्चितपणे ती कामगिरी करण्याची क्षमता दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. राजा नाटेकर सुद्धा अतिशय गुणवान
अतिशय मोठे फटके खेळणारा खेळाडू. पण समोर जे गोलंदाज आहेत निश्चितपणे बादल त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी आपलं नाव उगाचच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये गाजवलं नाही हे दाखवून देणारे गोलंदाजी. 7 बॉल शिल्लक, 20 रन्साची गरज. मैदानाच्या समोरसून गोपाळ बटा फ्रेंडशिप चेनवण संघाचे संघमालक सहमालक आप्पा नाईक, दाजी नाईक आणि अंकुश बांबार्डेकर. अंकुश आणि तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. रोहन कुंभारचं मोठं फटको वळ्यात येऊन पडलो. रोहन कुंभारच्या नावाचा कलाम लागला. सवासणीच्या घोटीयेत जसं नारळ भरलं जाता, लग्नाचा आमंत्रण जसा सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने दिला जाता, अगदी तसंच लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक झेल टिपता. उरलेल्या 6 चेंडूत 20 रन्साची गरज. 55 रन्सावर अजूनच गाडी चिखलात रुतताना दिसता. धावा तब्बल देतोय, परंतु त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात केवळ 1 धाव देत 3 गडी बाद करतोय अभिजित दुबे. व्हॉट अ लवली बॉलिंग परफॉर्मन्स. याला म्हणतात कमबॅक बादल. निश्चितपणे प्रत्येक वेळी जिगरा खेळ ज्याला म्हणतात तो हा. अगदी बरोबर असा, कारण ह्याच मोठ्या खेळाडूचा लक्षण असता. 19 रन्साची ओव्हर आणि त्यानंतर वापसी केली अभिजित दुधेन. आणि नगर एक्सप्रेस का म्हटलं जातं अभिजित दुधेला ह्या मैदानावर सिद्ध करताना. 6 बॉल शिल्लक रवले, 20 रन्साची गरज. महाभारताच्या युद्धात कर्णाचो रथ फसलेलो तुम्ही सगळ्यांनी बघितलात. आणि आज रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचो रथ 55 धावसंख्येवर येऊन अडकलो. 20 रन्साची गरज, 6 बॉल शिल्लक आणि राजा नाटेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन. कोणाक तरी अर्जुन जावचा लागतला आता. राजा नाटेकर जावचा लागतला. तुझ्याकडसून अपेक्षा असा. सलग 3-4 षटकार मारण्याची क्षमता असणारो खेळाडू राजा नाटेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन. पण बॉलिंग मार्कवर एक वेगवान गोलंदाज अर्थातच शुभम आज दाळकर पूर्वी देवी संघाकडून गोलंदाजी घेऊन 7 ते 8 पावलांचं अगदी छोटस रनअप. पण ह्या छोट्याशा रनअप निशी सुद्धा अतिशय सुंदर आणि वेगवान गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. शुभम बॉलिंग मार्कवर 6 चेंडू 20 रन्साची गरज. राजा नाटेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन. शॉर्ट पिच चेंडू होतो राजा नाटेकर साठी. ही पर्वणी असणारा चेंडू राजा नाटेकरने वाया घालवलो. ज्या चेंडूवर षटकाराची अपेक्षा होती त्या चेंडूवर फक्त 1 रन्स. फक्त समाधानाची गोष्ट 55 रन्सावरचो रथ थोडस पुढे सरकलो. धावसंख्या 56 रन्सावर. 56 धावसंख्या, 5 बॉल शिल्लक, 19 रन्साची गरज. पाच बॉल 19 धावांची गरज. 5 बॉल 19 रन. स्ट्रायकर यांच्या दिशेन विक्रांत. 5 बॉल 19 रन्साची गरज. शुभम बॉलिंग मार्कवर. दाळकर पूर्वी देवी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल. शुभमचं स्लोअर 1 चेंडू. पंचांचो इशारो नो चेंडूचो. नो चेंडूवर फ्री हिट. अभिजित दुधे आणि संदेश कुंडेकर मध्ये थोडीशी बातचीत होताना पुणे तिथे काय होणे. आणि फ्री हिटचो चेंडू. फ्री हिट म्हणजे ज्या चेंडूवर फक्त रनआउट होऊ शकता. अजून 3 प्रकार असत. हँडल दी बॉल असा, ऍब्स्ट्रॅक्ट दी फील्ड असा, हिट दी बॉल टॉईस असा. फक्त रनआउटचा विचार करूया. म्हणजे नो बॉलवर फ्री हिट, फलंदाज आऊट होऊचो नाही पण रन मिळतले. म्हणजे मालवणीत बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे, ना इलो तरी वडे. फक्त 2 वड्यांका वेगवेगळी नावं असतात. ती काय सगळीच मी सांगू खोय असा काय नाही. नो चेंडूचं बोनस आणि फ्री हिट राजा नाटेकर साठी. आणि राजा नाटेकरने जर ह्या फ्री हिटचा जर फायदा उठवलो तर नक्कीच रोहित स्पोर्ट्स संघासाठी चांगली लक्षणं असू शकतात. 5 बॉल शिल्लक, 17 रन्साची गरज. फ्री हिटचा चेंडू राजा नाटेकर साठी.
राजा नाटेकरचो लांब लचक फटको आकांड्याच्या पैलाडी अब्दागिराच्या पैलाडी शॉर्ट पिच चिंडो डीप स्क्वेअर लेगच्या कपडा वरसून माटवाच्या पल्याड ह्या षटकारांनिशी धाव संख्या 64 रन्सावर उरलेल्या 4 बॉलमध्ये 11 रन्सांची गरज 4 चेंडू 11 रन्स रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाक चार बॉल शिल्लक 11 रन्साची गरज आणि राजा नाटेकर हळूहळू आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी काका माका कळणार नाही तू ज्यांचं कौतुक करतस ते खेळाडू ढेपाळतात पण मी ज्यांचं कौतुक केलंय त्या सगळ्यांनी आपापलं नाव सिद्ध केला नेमक्या तू उलटा सांगलोय कारण राजा नाटेकरचा कौतुक मी केलेलं होतं 4 बॉल शिल्लक रवले 11 रन्साची गरज शुभम बॉलिंग मार्कवर फुल टॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन 1 रन तर नक्कीच मिळतलो दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसऱ्या रनच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद फक्त 1 रन्स मिळालो फलंदाज धावबाद 20.6 मीटरचा अंतर बऱ्यापैकी कव्हर केल्यान शेवटच्या अर्धा फुटासाठी रवलो म्हणजे गाव फिरान इलो आणि हुमऱ्या कापतान मेलो राजा नाटेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन प्रचंड क्षमता असणारा हो फलंदाज आधीच शपल होऊन तयारीत कृष्णा सातपुतेच्या स्टाईल मध्ये फुल टॉस चेंडू मोठो फटको स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात येऊन चेंडू पडलो राजा नाटेकरच्या नावाचा कलाम लागला राजा नाटेकर बाद रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ अजून थोडं अडचणीत 2 बॉल शिल्लक 10 रन्साची गरज बादल सन्माननीय विकास गावडे आणि तुमच्या वडिलांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि विकास गावडे तुमच्यासाठी एक वाक्य असा फक्त 1 बॉल संपाने त्यानंतर सांगते शेवटचा बॉल शिल्लक 2 बॉल शिल्लक 2 बॉल आणि 10 रन्साची गरज स्ट्रायकर यांच्या दिशेन प्रकाश नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन बाळा सावंत ज्यांनी माणगावच्या मैदानावर एक षटकार मारलेलो मी बघितलंय पण बाळाक स्ट्राईक मिळत की नाही शंका कारण दुसऱ्या बाजून गोलंदाजीत शुभम आग खाता आणि इंगळे ओकता कौतुक केला होता गोलंदाजाचा संदेश पार्टेचा अभिजित दुधेचा पण कमाल करता तो शुभम म्हणूनच म्हटला जाता आगासलो तो मागासलो पाटसून इलो तो पोटभर जेवलो 2 बॉल 10 रन्साची गरज मोठो फटको चेंडू हवेत कव्हरच्या कपडा बसून 2 रन्स तर नक्कीच मिळतले आणि चेंडू आकांड्याच्या पैलाडी चार रन्स संदेश पार्टे क्षेत्ररक्षण करता करता संदेश पार्टेचो फुटबॉल खेळण्याचो मूड इलो आणि संदेश पार्टेची लात बसली चेंडूवर चेंडू आकांड्याच्या पैलाडी
चतुसीमा ओलांडून 4 रन्सांची धावसंख्येत बदल. शेवटचा चेंडू आणि एका बॉलमध्ये 6 रन्साची गरज. जा दाजी नायकानं गोव्याच्या मैदानावर केला तर प्रकाश चुका करूचा लागत. शुभम स्ट्रायकर यांच्या दिशेन शेवटचा चेंडू 6 रन्साची गरज. शेवटचा चेंडू 6 रन्स. एक बॉल 6 रन्स. मोठा फटको आणि चेंडू चेंडू चौकारासाठी. फक्त एका रन्सने सामना हरलो पण रॉयल स्पोर्ट संघाची सुंदर कामगिरी. दाळकर पूर्वी देवी संघ फायनल मध्ये प्रवेश. हे पिंच बनवण्यासाठी, हे मैदान बनवण्यासाठी जे पिंचमन म्हणून ज्यांनी काम बघितलं, जॅक जाधव, निलेश जाधव, बंटी जाधव, महादेव जाधव, ज्ञानेश्वर जाधव यांचं खरंच अभिनंदन. आणि आता यावेळी मात्र बादल आणि भूषण खरा जो भूमिका या सामना जिंकण्यामध्ये विकास याच्यासाठी बजावली तर ती वाऱ्यानं बजावली असे म्हणावं लागेल. कारण डावखऱ्या स्वीपचा जो हा फटका होता, रिव्हर्स स्वीपचा, जो खऱ्या अर्थानं वारा नसता तर निश्चितपणे आणखी बाहेर पडला असता. 5-6 इंचानं चेंडू आतमध्ये पडतो. सुरेख सामना प्रेक्षकांसाठी. अशा प्रकारे सामना बघायचा असं खरं तर एवढे प्रेक्षक आलेले होते आणि तसाच सामना आपल्याला बघायला मिळतोय. व्हॉट अ लवली मॅच टू वॉच. थँक्यू व्हेरी मच. लगेच प्रेक्षकांनी बाहेर यायचं आणि त्वरित दुसरा सामना सुरू करायचा. 6 षटकांचा दुसरा सेमीफायनल सामना सुरू होतोय. आता मात्र विकास गावडे यांच्यासाठी जर वाक्य सांगितलं पाहिजे. विकास गावडे खुश आहेत. निश्चितपणे राजाराम गावडे साहेब आहेत, ते सुद्धा खुश असतील. सुरेख विकास गावडे जो संघ तुम्ही स्पर्धेत उतरवलात तो संघ अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अभिनंदन तुमच्या संघाचं आणि तुमच्या वडिलांना वाढदिवसासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. निर्णय त्वरित कळवायचा आहे. फ्रेंडशिप चंदवन संघाने आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. बाकी प्रेक्षकांनी कृपा करून बाहेर जायचं आहे. बाकी प्रेक्षक कृपा करून बाहेर या. त्वरित सामना सुरू करायचा आहे. मला वाटतं या सामन्याला खरं तर फायनल सामना म्हणावा लागेल. अंतिम सामना ज्या सामन्याला खरं तर म्हणावा लागेल. इतका सुंदर सामना. लवली हिट दॅट वॉज. शेवटच्या फलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. कृपा करून प्रेक्षकांनी त्वरित बाहेर या. सामना लगेच सुरू करायचा आहे. कुडा